यस, मराठी साहित्य वार्तामध्ये आपल्या सगळं स्वागत आहे. मी अमरदीप करतो. या मराठी सांस्कृतिक चळवळीचं अग्रगण्य श्रीपाल सबनीस सर प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले माध्यम आणि साहित्य यांचा जो जवळचा संबंध आहे, माध्यम आहे तर साहित्य आहे तर हा जो काही त्याच्यातला अनुबंध आहे, हा अनुबंध टिकून राहावा ही भूमिका आम्ही घेतली आहे. माध्यमांचे वेगवेगळे प्रकार आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये आणि डिजिटल स्वीकारत असताना मराठी साहित्य हे डिजिटल पद्धतीनं, मराठी संस्कृती ही डिजिटल पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचावी ही एक भूमिका घेऊन आम्ही मराठी साहित्य वार्ता या वेब पूर्ण काही महाराष्ट्रातून या सगळ्या उपक्रमामध्ये बोली भाषेचे अभ्यासक आहेत, बाळकृष्ण ललित सर आहेत, त्याच्याच बरोबर आमच्या वैशाली मोहिते मॅडम आहेत, त्याच्याच बरोबर अकोल्यावरून पवन गवई आहेत, याच बरोबर आमचे सोमवंशी सर आहेत. या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं उपक्रम आहे. खरं म्हणजे उपक्रम या उपक्रम आम्ही डिजिटल पद्धतीने उद्घाटन करत आहोत. हे उद्घाटन सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे माजी उपसंचालक आदरणीय विजय कुमारजी झालं होतं. ही भूमिका घेऊन होतो की मराठी साहित्यामध्ये कवी आहेत, त्याच्याच बरोबर आपल्या साहित्याच्या संस्कृतीच्या अंगानं एक चर्चा झाली पाहिजे, कवितेच्या अंगानं एक चर्चा झाली पाहिजे. आणि ही चर्चा करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही कविता आणि काही शाहिरांना एकत्र करून हा उपक्रम राबवला. मी पहिल्यांदा एक गोष्ट पुन्हा एकदा नमूद, मराठी साहित्य वार्ता या नावानं कोणतीही संस्था आमची नाही, परंतु केवळ या लॉकडाऊनच्या दरम्यान एक सामाजिक आणि साहित्य विषयक एक चांगली सकारात्मक चर्चा घडवून आणावी होती. ही भूमिका मला सुचली आणि या सुचलेल्या भूमिकेतून मी हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला सुरुवातीला मला जुळला तो पवन गवई हा अकोल्याचा आहे. दुसरा मुद्दा आणखी या ठिकाणी सांगतो की आम्ही जे काही सहकारी मित्र या सगळ्या उपक्रमामध्ये आहोत, यापैकी आमचा कोणाचाही फार असा जवळचा संपर्क झालेला नाही. या उपक्रमापुरते आम्ही केवळ जुळलो आहोत. ललित सर याच्या अगोदर मला माहिती नव्हते, वैशाली मोहिते याच्या अगोदर मला माहिती नव्हत्या. केवळ हा उपक्रम चांगला सुरू आहे, साहित्य आणि संस्कृतीच्या अंगानं एक भूमिका घेऊन आहे. आणि म्हणून ललित सर हे पीएचडीचे गाईड आहेत. पुणे विद्यापीठामध्ये ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करतात विद्यार्थी. तरी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी या उपक्रमासाठी वेळ दिला आहे.
आमच्या दुसऱ्या सहकारी या सगळ्या उपक्रमामध्ये आमच्या सोबत आहेत वैशाली मोहिते, यांचा परिचय करून देणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. वैशाली मोहिते या पीएचडीच्या विद्यार्थिनी आहेत, संत साहित्यावर त्या पीएचडी करत आहेत आणि या सगळ्या याच्यामधून वेळ काढत त्यांनी या मराठी साहित्य वार्ता या उपक्रमासाठी वेळ दिला. मी असं म्हणेल, मी प्रामाणिकपणे सांगतो, मी असं म्हणेल की वैशाली मोहिते यांच्या अथक परिश्रमानं हा जो आपला पेज आहे मराठी साहित्य वार्ता हे जे पेज आहे हे चांगल्या पद्धतीनं सुरळीत पद्धतीनं एक भूमिका घेऊन आपण काम केलं, त्याच्यामध्ये वैशाली मोहिते यांचा महत्वाचा वाटा आहे आणि सरांचा सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे. एक बॅनर ज्या वेळेला आपण चौकोट बनवतो, तुम्ही मराठी साहित्य वार्ताच्या या फेसबुक पेजवरून वेगवेगळे पोस्टर्स पाहिले असतील, वेगवेगळ्या लोकांचे, कवींचे, साहित्यिकांचे, वेगवेगळ्या यांच्या अंगानं जे पोस्टर झालेले आहेत, हे पोस्टर बनवण्याचं काम अकोल्यातून पवन गवई या विद्यार्थ्यानं केलं आहे. पवन हा साहित्याचा अभ्यासक आहे, तो अकोल्यामध्ये MA करतो आहे मराठी भाषेमध्ये आणि कुठल्याही प्रकारचं त्याला मानधन न घेता आज जवळजवळ एक पोस्टर जर आपण एखाद्या कॅफेवर जाऊन बनवलं तर त्याला 100 रुपयाचा खर्च येतो, परंतु आतापर्यंत जवळजवळ 150 ते 200च्या वर हे पोस्टर तयार झालेले आहेत आणि हे सगळे पोस्टर तयार झालेले असतात. आतापर्यंत या मुलानं कुठल्याच प्रकारचं आपल्याला हे केलं नाही की मला काहीतरी त्याच्यातून मिळालं पाहिजे, या भूमिकेतून तो कुठल्या प्रकारचा आपल्याशी जुळला नाही. केवळ एक साहित्य आणि संस्कृतीच्या अंगानं एक महत्वाची भूमिका घ्यावी आणि ती घेतली पाहिजे, ही एक जी जाणीव आहे, ही एक जी तळमळ आहे, या तळमळीनं आम्ही हे सगळे लोक काम करतो आहोत. मला असं वाटतं की मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या अंगानं अशी भूमिका घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. डिजिटल माध्यम हे जे काही आहे, या डिजिटल माध्यम आता जनतेनं जे स्वीकारलं, आज जवळजवळ 4 लाख लोक या उपक्रमाशी थेट जुळले आहेत आणि या 4 लाख जुळलेल्या लोकांसाठी एक आणि सांस्कृतिक अंगानं आपण काहीतरी दिलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे आणि या जबाबदारीतूनच आम्ही हे मराठी साहित्य वार्ता, जे मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचं एक डिजिटल मुखपत्र म्हणून काम करणार आहे. आज जवळजवळ 200च्या जवळपास, 150 ते 200च्या जवळपास आंतरराष्ट्रीय पातळीवरचे लोक आपल्यासोबत जुळले आहेत आणि हे लोक केवळ जुळलेच नाही आहेत, तर ते लोक प्रामुख्यानं या सगळ्या उपक्रमांना पाहत आहेत, आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. मला असं वाटतं की हे सगळं जे चाललं आहे हे याची ही पावती आहे असं मी म्हणतो. मला काही लोकांनी मराठी साहित्य वार्ता या उपक्रमाबद्दल कविता लिहून मला पाठवल्या, म्हणजे हा सन्मान समजतो मी या सगळ्या याच्यामध्ये. काही लोकांनी असं म्हटलं की आम्ही आमचा आत्मविश्वास गमावलेला होता, कमेंट्स माझ्याकडे सगळ्या आहेत. काही लोकांनी मला म्हटलं की आम्ही आमचा आत्मविश्वास गमावून बसलो होतो, परंतु तुमच्या या उपक्रमामध्ये आम्ही हे आम्ही जे सदर होतो त्याच्यामध्ये सहभागी झालो आणि आम्ही पुन्हा एकदा आम्ही नव्यानं त्या क्षेत्रामध्ये आमचं काम करतो आहे. तुमचे शतशः आभार. मला असं वाटतं की ही खरी पावती आहे कामाची आणि हे काम करत असताना कुठल्याच प्रकारचं एक लाभ, द्वेष, मोह, माया न बाळगता पूर्ण वेळ या उपक्रमासाठी आम्ही दिला आहे. म्हणून आज या सगळ्या आपल्या लोकांपर्यंत हे सगळं पोहोचलं आहे. या अनुषंगानं मी काही नावं सुद्धा या ठिकाणी मला प्राथमिक स्वरूपात सांगणं गरजेचं वाटतात की हा उपक्रम जरी आम्ही वैशाली मोहिते, अमरदीप वानखडे, ललित सर आहेत किंवा पवन गवई आहे, राजेंद्र सोमवंशी आहेत, हे नाशिकचे आहेत, शिक्षक आहेत आणि सातत्यानं या उपक्रमाला त्यांनी भेटला आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक आहेत, केवळ नाही तर त्यांनी ते पडद्याच्या मागे नाव घेईल. आमचे प्राध्यापक विजयकुमार गवई सर आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर कालिका बापट मॅडम यांनी सुद्धा अतिशय त्यांचा वेळही या उपक्रमासाठी दिला आहे. त्याच्याच बरोबर आमचे मार्गदर्शक प्राध्यापक दामोदर मोरे सर आहेत, यांनी सुद्धा अतिशय या उपक्रमासाठी वेळ त्यांनी दिला, त्यांनी सहकार्य केलं, त्यांनी मार्गदर्शन केलं. नागपूरच्या मनीषा साधू आहेत, मुंबईच्या आमच्या दीपा राजवर्धन असतील, पुण्याच्या आमच्या असतील प्राध्यापक रेश्मा जाधव मॅडम असतील, या मुंबईच्या आहेत. नागपूरचे आमचे प्रमोदजी वाडके गझलकार असतील,
त्याच्याच बरोबर दोन नावं अशी मी सांगतो या ठिकाणी मला प्रामुख्याने सांगावीशी वाटतात की ही दोन नावं अशी आहेत की जी लाईव्ह कार्यक्रम सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी असतात. त्याच्यामध्ये आहेत प्रेम राठोड आणि वैभव सोळंके सर. यांचं मी मनपूर्वक स्वागत करणार आहे की हे प्रामुख्याने हे सगळे उपक्रम ते पाहत आहेत. त्याच्याच बरोबर आमचे धनंजयजी तळवळकर सर असतील, आमच्या सुनीता धर्मराव मॅडम असतील, या सगळ्यांच्या सहकार्य आणि पाठबळाच्या बळावर हा उपक्रम ह्या व्यापक स्वरूपात आपल्या समोर उभा आहे. आणखी दोन नावं या ठिकाणी मला महत्वाची सांगावीशी वाटतात की जी कायम पडद्याच्या आड राहिलेली आहेत, परंतु कधी स्क्रीनला आपल्याला दिसले नाही, त्यांचं नाव कधी आपण ऐकलं नाही, परंतु हा उपक्रम स्थापनेपासून पंडित विद्यासागर सरांच्या फोन आहे, या उपक्रमाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत त्यांनी सातत्याने या सगळ्या याच्यामध्ये ते मार्गदर्शन केलं. ते मार्गदर्शन मला खूप मोलाचं ठरलं होतं. त्यामधनं मला असं वाटतं या निमित्तानं अतिशय गरजेचं आहे. दुसरं आणखी एक महत्वाचं या ठिकाणी सांगतो की हे जे वेब पोर्टलची जी भूमिका आहे, या वेब पोर्टलच्या माध्यमातून हे वेब पोर्टल कशासाठी आपण करणार आहोत तर मराठी साहित्य आणि सांस्कृतिक दृष्ट्या डिजिटल माध्यमाद्वारे आपलं साहित्य आणि सांस्कृतिक जी काही आपली भूमिका आहे, ही सांस्कृतिक भूमिका या सगळ्या याच्यामधून आपण मांडणार आहोत. या डिजिटल माध्यमाला, या डिजिटल पोर्टलला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सहकार्य केलेलं आहे डिजिटल बनवण्यामध्ये आमचे अमरावतीचे अद्वैत कन्सल्टन्सीचे अद्वैत चव्हाण सर आहेत. त्यांनी या उपक्रमासाठी अतिशय मदत केली, एक आम्हाला समजून घेतलं आणि या नव्या पिढीच्या नव्या विचाराचं त्यांनी यांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. चेक कर बरं का. हे सुरू आहे आणि सुरू होत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा उपक्रम पर्यंत पोहोचू शकले. आपल्या सर्वांचं जाहीर आभार व्यक्त करतो. काही नावं मी घेतली, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, त्यामुळे सगळ्या लोकांचं, सगळ्या साहित्य आणि मी आभार व्यक्त करतो आणि मी माझा प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. त्यानंतर आमचे लढीत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी लढीत सरांना विनंती करतो की त्यांनी तीनही मान्यवरांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी करून द्यावा. त्याच्यानंतर आपण मला सुरुवात करणार. धन्यवाद अमरदीप. या ठिकाणी आज आपण मराठी वार्ता फेसबुक पेज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. मान्यवर आहेत, त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि या मान्यवरांना आदरणीय जयंत पवार यांना साहित्यातून मी पाहतो आहे, दाखवतो आहे. उद्घाटन करणार आहे ते ज्येष्ठ विचारवंत समीक्षक आणि श्री डॉक्टर कृपाल फडणीस यांचा आमचा खूप दिवस परिचय आहे आणि वेगवेगळ्या निमित्ताने आम्ही अनेकदा भेटलेलो आहोत. तिरंगा तालुका येथे आदोळी नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्यांचे वडील मोहनराव हे एक क्रांतिकारक हैदराबाद मुक्ती संग्रामात निजामाच्या रत्नाकांच्या लढणाऱ्याचे स्वातंत्र्य सैनिक होते.
आणि अशा एका लढवय्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पोटी शिपाई त्यांचा जन्म झाला. ते जे रोखोक बोलतात, लक्ष बोलतात, कदाचित अनेकांना रुचणार नाही, पटणार नाही, बोलणार पटणार नाही असं बोलतात. त्याचं कारण कदाचित त्यांच्या संस्कारामध्ये असेल. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये तर सैनिक शिक्षा विभागाचे प्राध्यापक होते, विभाग प्रमुख होते. त्याचा खरा परिचय म्हणजे एक प्रखर विचारांचे व्यक्ती, प्रखर विचारांचे असे श्रीपाल सबनी हे 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. मला अगदी आवर्जून सांगावं लागेल की सरांचा इतका जनसंपर्क आहे की जवळपास 200च्या वर विविध पुस्तकांनी सरांनी प्रस्तावना दिलेली आहे. त्यात काही नामवंत लेखक आहेत, विचारवंत आहेत, तर काही नवोदित पण आहेत. आणि जवळपास 45च्या वर ग्रंथ राष्ट्रीय सरांनी ग्रंथ लेखन केलं आहे. आवर्जून सांगण्यासारखे ग्रंथ म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीवरची समीक्षा त्यांनी सुरुवातीला केली. आदिवासी शिक्षण साहित्य दिनाचा आंबेडकर प्रतिभावंतांच्या रत्नाविषय आंबेडकरी कविता नवा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाज क्रांती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाज क्रांती आणि त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी कल्पना केली की सरांनी एकांकिका लिहिलेली आहे, ललित लेखन केलेलं आहे. मला मी सरांच्या प्रेमात पडलो तर एका वेगळ्या कारणाने, पण त्यांचं बृहन महाराष्ट्राचे वाङ्मयीन संचित ते पुस्तक मला हातात मिळालं. आणि गुजरात, गुजरात राज्य, छत्तीसगड, मध्य प्रदेश येथील विविध वाङ्मयीन चळवळींचा त्या ग्रंथामध्ये सरांनी परिचय करून दिला. आणि त्याचबरोबर संत नामदेव, छत्रपती शिवराय, सद साहित्य, एवढेच काय नारायण सुर्वे, साने गुरुजी या सर्वांवर सरांनी अत्यंत छान अशा पद्धतीने लोकांना समजेल अशा पद्धतीने देखील केलेलं आहे. एका शब्दात आणि म्हणून तर जेव्हा बोलायला लागतात तेव्हा लोक पाहत असतात, ऐकत असतात. याचा अनुभव आणि 2017 साली जेव्हा सरांचं जेव्हा साहित्यकांचे योगदान नावाचं आम्ही आंतरराष्ट्रीय चर्चासत्र सुरूला घेतलं होतं, तेव्हा या माध्यमातून सरांनी आमची संपर्क साधला. तर असे यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत. सरांच्या कार्यावर जवळपास 7 लिहिलेले आहेत आणि 18-20 विविध प्रकारचे पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. आम्ही आज्ञा समजतो की असे एक कार्यकर्ते पिंड असणारे उद्घाटन करावं लागेल. अध्यक्षाच्या कारकिर्दीवर आपला लेखक पुस्तक रूपाने मांडणारे आदरणीय श्रीपाल सबनी आहेत आणि त्यांचा परिचय करून द्यायचा तर अजून बराच करून देता येईल. तिथे मर्यादा असल्यामुळे मी या ठिकाणी सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. दुसरे जे प्रमुख अतिथी आहेत ते ज.वी. पवार मुंबईला असतात आणि आंबेडकरी चळवळीशी गेली 50 जास्त वर्ष संबंधित असणारे आंबेडकरी चळवळीचे पत्रकार असं आपण म्हणू असे ज.वी. पवार 1969 साली त्यांनी बलिदान नावाची कादंबरी लिहिली आणि त्यांच्याकडे नाट्यबंदी नावाचा जो काव्यसंग्रह आहे तो इंग्रजीमध्ये रूपांतरित केलेला आहे. अत्यंत उल्लेखनीय कार्य असं की आंबेडकर चळवळ 1 ते 5 संपादन त्यांनी केलं. आणि विशेष महत्वाचं म्हणजे पंडित विद्यासागर सर आलेले आहेत, स्वागत करतो त्यांचं. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर
यांच्या चरित्रावर सरांनी टाका सीडी तयार केली होती. हा, नमस्कार सर. आता आपले अध्यक्ष माननीय आलेले आहेत, त्यांचाही मी परिचय करून देणार आहे. तर सांगण्याची गोष्ट अशी की रवी पवार यांनी त्या बाबासाहेबांच्या चरित्रावर सीडी तयार केली होती आणि ईश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर चरित्र अत्यंत प्रभावी शब्दामध्ये सरांनी मांडलं. दलित त्यांचे संस्थापक, सम्यक क्रांती, महात्मा प्रवर्तक, स्तंभलेखक, विविध पुस्तकांसाठी स्तंभलेखन करणारे आणि विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने 2006 साली जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेषांक काढला होता त्याचे ते अतिथी संपादक होते. एक या ठिकाणी त्यांची ओळख करून देताना सांगता येईल की परिवर्तनवादी ज्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळी आणि रवी पवार याच्या अत्यंत जवळचा शिष्ट आहे. आणि विशेषतः अत्यंत उल्लेखनीय गोष्ट म्हणजे स्वतः या डॉक्टरांच्या काळामध्ये पुस्तक प्रकाशित होणार आहे. कालच आम्ही त्यांच्याशी अगर्भित बोललोय तेव्हा असं लक्षात आलं की लवकरच त्यांच्या हातून एक विश्वविक्रम तर होणार आहे. आणि तो विश्वविक्रम असा होणार आहे की सरांनी जवळपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर 5,000 कवितांचं संकलन केलेलं आहे आणि त्याचं संपादन लवकरच प्रकाशित होणार आहे. अर्थात यापूर्वी त्यांनी अशा प्रकारचा एक प्रयोग केला होता. त्यांनी 1982 साली बाबासाहेबांवर कवितांचं संपादन केलं होतं. असे रवी पवार हे या ठिकाणी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून दाखवले आहेत. दुसरे जे आपले आदरणीय पाहुणे अध्यक्ष आहेत त्यांचा परिचय करून देतो. डॉक्टर श्रीपाल फडणवीस यांनी आमच्या शिरूरच्या बृहन महाराष्ट्र साहित्य चर्चासत्राचं उद्घाटन केलं होतं. आणि संध्याकाळची वेळ होती तरी नांदेडवरून सर म्हणजे आदरणीय डॉक्टर पंडित विद्यासागर या ठिकाणी कार्यक्रमाला आले आणि त्यांनी फार सुंदर अशा प्रकारची माहिती आम्हाला दिली. 1979 पासून सर पुणे विद्यापीठामध्ये ठेवतात आणि अहमदनगर पुणे येथे सरांचे शिक्षण झालं. त्या काळामध्ये नॅशनल मेरिट त्यांना मिळालेली होती. विशेष म्हणजे त्यांनी जैवभौतिकशास्त्रामध्ये जो त्यांचा व्यासंग आहे त्यावर जे शोधनिबंध आहेत ते शोधनिबंध जगत मान्य आहेत. जगभर ते संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले जातात. सुमारे 18 विद्यार्थ्यांना PhD किंवा त्याहीपेक्षा जास्त असतील आणि सरांच्या मार्गदर्शन केला. मला आदरणीय या सगळ्या सरांबद्दल आवर्जून सांगावं लागेल की विज्ञान प्रसारामध्ये हे सगळं बरेच लेखन केलेलं आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात सर काम करतात. त्याचबरोबर मराठी विज्ञान परिषद आणि लोकविज्ञान नावाची जी संघटना आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर सक्रिय आहेत. विज्ञानपर पुस्तकं आणि लघुपट सरांनी लिहिले. साहित्याच्या संदर्भात बघायचं झालं तर क्लोनिंग हा जो विषय आलेला होता, मेंढीचं क्लोनिंग केलं आणि खूप चर्चा भारतभर चाललेली होती. त्यावेळी सरांनी सुपर क्लोन नावाची कादंबरी लिहिलेली होती. छोटी लघु कादंबरी म्हणता येईल तिला. आणि त्याचबरोबर अंतराळी नावाची एक काल्पनिका अशी डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेली होती. पुणे विद्यापीठाचा 1998 सालचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सरांना मिळाला. परदेशातील विविध पुरस्कार सरांना मिळाले. प्रतिष्ठेचा पुण्यातला विद्या व्यास पुरस्कार आणि पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्राचे सर विभाग प्रमुख होते. आता सर्वांना माहित आहे तो परिचय म्हणजे की आदरणीय डॉक्टर पंडित विद्यासागर सर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू पद त्यांनी भूषवलं आणि अत्यंत उल्लेखनीय कार्य करत. मला सांगायला आनंद वाटेल की नांदेडवरून सर जेव्हा पुण्याला जात तेव्हा आमचं शिरूरला चांदबल ताराचंद बोरा महाविद्यालय आहे आणि त्या महाविद्यालयामध्ये आमचे प्राचार्य डॉक्टर के सी मोहिते
त्याचप्रमाणे माजी प्राचार्य नंदकुमार निकम सर यांच्याकडे सर आवर्जून आमच्या शिरूरला येत आणि शिरूरला आल्यानंतर आमच्या प्राध्यापकांशी सर बोलत परिषदेमध्ये सुद्धा आलेले होते आणि मोठी परिषद 2017 साली झाली. त्यावेळी सरांनी रात्रीच्या वेळी हॅलो सरांचा हॅलो धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय श्रीपाल सबनीस सरांना विनंती करतो की त्यांनी या नव्या पिढीच्या नव्या उपक्रमाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करावं आणि भाष्य करावं. मराठी प्रेमी आणि मराठी संस्कृतीच्या निष्ठावंत पायिकांना, वाचकांना, लेखकांना, प्रतिभावंतांना या साहित्य वार्ता डिजिटल पोर्टलच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रारंभी सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. या व्हर्च्युअल कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञ डॉक्टर विद्यासागर पंडित, या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि एका अर्थानं दलित पॅंथरचे शिल्पकार जवी पवार, या साहित्य वार्ताचे संपादक आमचा नवा तरुण प्रगल्भ अशा प्रकारच्या नव्या जाणीवाचा मित्र अमरदीप वानखेडे, त्याला सहकार्य आणि मार्गदर्शन करणारा डॉक्टर बाळकृष्ण लळित, या कार्यक्रमामध्ये स्वेच्छेनं सहभागी होणारे आणि सर्वार्थाची मदत करणारे राजेंद्र सोमवंशी, पुण्याच्या कवयित्री आणि PhDच्या संत साहित्याच्या विद्यार्थिनी वैशाली मोहिते, या कार्यक्रमाच्या सर्व वाटचालीमध्ये सुमारे 10-15 हजाराचं मानधन न घेता विनामूल्य सगळ्या प्रकारचे बोर्ड तयार करणारा आमचा नवा तरुण विद्यार्थी पवन गवळी आणि या सर्व उपक्रमामध्ये सामील झालेले विशेषतः अमरदीप वानखेडेला सहकार्य करणारे, मार्गदर्शन करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी दामोदर मोरे, या सर्व नव्या टीमला सर्वार्थाची मदत करणारे सर्व सहकारी मित्र, सर्व श्रोते, वाचक आणि मराठी साहित्य प्रेमी आणि संस्कृती प्रेमी बंधू भगिनीनो, हा तांत्रिक नवीन प्रयोग मराठी संस्कृतीच्या आणि साहित्याच्या नव्या इतिहासाचा जन्माचा क्षण अनुभवताना कोरोना युद्धामध्ये बळी पडलेल्या लाखो भारतीयांच्या आणि लाखो विश्व पातळीवरच्या कोरोना बळींची मला आठवण होते. त्यांच्या मृत्यूप्रती मी सहवेदना व्यक्त करतो आणि त्या सर्वांना चिरशांती प्राप्त व्हावी अशा प्रकारची श्रद्धांजली मी सुरुवातीला अर्पण करतो. त्याचप्रमाणे भारताच्या आणि जगाच्या नकाशामध्ये ज्या कोरोनाच्या शत्रूविरुद्ध लढण्यामध्ये लहान मोठे सर्व प्रकारचे दवाखान्यातील डॉक्टर, नर्स भगिनी, सफाई कामगार, पोलीस कर्मचारी, संबंधित सर्व सहकारी कर्मचारी हे सेनेच्या आतील लढवय्ये अशा प्रकारचे वीर पुरुष म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करून अभिवादन करतो. मित्र हो, मराठी साहित्यातील नव्हे तर एकूण डिजिटल अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या इतिहासात सुद्धा मराठी साहित्य वार्ताचं हे न्यूज पोर्टल एका नव्या जाणीवेतून, नव्या रूपातून, नव्या स्वरूपातून अमरदीप वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे. 30-35च्या आतील ही संबंध नवीन तरुण मुलं एकमेकाशी कधीही भेटले नाहीत, फक्त फोनवरच्या संपर्कातून हे एकत्र आली आणि 4 लोक हे साधारणपणे बाळकृष्ण लळित, राजेंद्र सोमवंशी, पवन गवळी आणि वैशाली मोहिते यांच्या संयुक्त अशा प्रकारच्या नेतृत्वातून, कर्तृत्वातून हा मराठी साहित्य चर्चेचा डिजिटल प्रयोग
आज महाराष्ट्रामध्ये आणि संबंध विश्वात्मक मराठीच्या नकाशामध्ये रुजू होतो आहे। याबद्दल या सर्व तरुण मित्रांचं मी जाहीर अभिनंदन करतो, त्यांना मी धन्यवाद देतो। हा उद्घाटन सोहळा अनेक कार्यक्रम हे उद्घाटन करून मग सुरू होतात, त्यांचा तपशील कृतीशीलता नंतर तयार होते। अमरदीपच्या या साहित्य वार्त्याचा संबंध इतिहास 1-2 महिन्यापासूनच सुरू झालेला आहे। 1 मे 2020 पासून अत्यंत कोरोनाच्या प्रतिकूल अवस्थेमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मराठीचं तत्वज्ञान, मराठी सांस्कृतिक ही संबंध विश्वाच्या नकाशात पेरण्याची जिद्द स्वीकारणारा एमफिल झालेला जर्नलिस्ट अशा प्रकारच्या परंपरेतला हा तरुण, अकोल्याचा तरुण, नाशिकचे राजेंद्र सुरवंशी, पुण्याच्या त्या वैशालीताई, शिरूरचा आमचा डॉक्टर बाळकृष्ण आणि पुण्याची वैशाली आणि पवन गवई आपला अकोलाचा, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश अशा सर्व जोडणारा संयोजकाचा हा प्रयोग। आणि या प्रयोगातून वेगवेगळे उपक्रम, जवळजवळ 8 ते 9 उपक्रम 1 मे 2020 पासून या पोर्टलच्या माध्यमातून सुरू आहेत। एक चाकुरीबद्ध अशा प्रकारच्या कार्यक्रमाची आखणी न करता चाकुरी मोडणारा अशा प्रकारचा प्रयोग, जात धर्म विरहित पंथ आणि संबंध देश आणि भाषेच्या संदर्भामध्ये उभा करणारा संबंध आहे नवीन पोर्टल उभा राहत असताना या कार्यक्रमाची सुरुवातच तृतीयपंथी समूहातल्या एक अस्सल कवयित्री जीवनाचे उपभोग आणि जीवनाचे भोग भोगत असताना निसर्गाने आणि नियतीचा खेळ जिने पचवला ती कवयित्री दिशा पिंकी शेख। शेख या आडनावातून मुस्लिम संदर्भ येतोय आणि तिचा तृतीयपंथी असताना हा प्राकृतिक संदर्भ हा धक्का देणारा आहे। या कवयित्रीच्या प्रतिभा संपन्न एका वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या प्रतिभा संपन्न दिशा पिंकी शेख यांच्या हस्ते या उपक्रमाचं सुरुवातीला 1 तारखेला उद्घाटन करण्यात आलेलं आहे। अमरदीप आणि त्यांच्या सहकार्याची ही वेगळी वाट, ही वेगळी प्रयोगशीलता मला अत्यंत महत्वाची वाटते। समाजामध्ये आणि संस्कृतीमध्ये तृतीयपंथाची हेटाळणी केली जाते, त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जाते, त्यांना हात पसरायला टाळी पाजवायला भाग पाडलं जातं। अशा कुरूप अवस्थेमध्ये सांस्कृतिक संचिताचा झेंडा फडकवण्यासाठी, डिजिटल झेंडा मराठीचा फडकवण्यासाठी सर्व मान्यवर बाजूला ठेवून, सर्व प्रतिभावंत बाजूला ठेवून तृतीयपंथी या दिशा पिंकी शेख यांची ही संबंध सन्मानित भूमिका या पहिल्या डिजिटल पोर्टलच्या संदर्भामध्ये अमरदीपनं त्या ठिकाणी सन्मानित केली। आणि या भगिनीनं, या आमच्या मानवी व्यक्तित्वाच्या प्रतिभा संपन्न व्यक्तीनं त्याचं उद्घाटन केलं। आणि डॉक्टर मंगेश बनसोड असतील, मनीषा साधू असतील किंवा महाराष्ट्र टाइम्सचे प्रसिद्ध पत्रकार आमचे मित्र विजय चोरमारे असतील, डॉक्टर संजय मून असतील, दुर्गे सोनारा सारखा लांब टीव्हीचा संपादक असेल किंवा गदी माडगुळकरांची नात निलिमा माडगुळकर असेल, प्रिया धारूरकर असतील, स्वाती सुरोळकर असतील एक पात्री मधल्या, किंवा डॉक्टर धर्माजी खरात भालेरावा सारखे असतील, आणि या संबंध त्याला जोडणारी संजय सोरुणेंची समीक्षा असेल। कवींच्या यादीमध्ये एकाच जातीचे, एकाच वळणाचे, आडनावाचे कवी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले नाहीत। याबद्दल साहित्य वार्ता, मराठी साहित्य वार्ताच्या संपादकाचा आणि त्याच्या मंडळाचं मी जाहीरपणे अभिनंदन करणार आहे। बरेच कार्यक्रम कुलकर्णी देशपांडे जोशीचे तयार होतात, दुसऱ्या प्रकारचे कार्यक्रम पाटील आणि गायकवाडचे होतात, तिसऱ्या प्रकारचे कार्यक्रम कांबळे वाजणारेचे होतात। या अमरदीपच्या कवी कट्ट्यामध्ये किंवा कवीच्या संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये आमचा नितीन चंदनसेने सांगलीचा आहे, कोरेगावकर आहेत, पाटील आहेत, कुलकर्णी आहेत, दीक्षित आहेत, बी रंगराव आहेत, गायकवाड आहेत, गांधी, राठोड आणि हिंगोलीच्या परिसरातला मुस्लिम कवी बालकवी शफी बोर्डेकर आहे, आदिवासी परंपरेतून गेडाम आहेत, किंबहुना केवळ महाराष्ट्राचा भूगोल इथे अपुरा पडतो। महाराष्ट्राचा भौगोलिक आणि ऐतिहासिक नकाशा, कवितेचा नकाशा पार करून मराठीवरती प्रेम करणाऱ्या गोव्याच्या बापट, बेंगळूरचे शेटे आणि वझे
किंवा घ्यायचा जो उत्तर प्रदेशच्या निर्मिला सिंघल अशा अनेक वेगवेगळ्या प्रतिभावंत कविता या पहिल्या उपक्रमामध्ये कवितेच्या उपक्रमामध्ये सादर झालेले आहेत. असे अनेक जवळजवळ 150 कवी या ठिकाणी सहभागी झाल्याचं मला सांगितलं गेलेलं आहे. प्रचंड मोठ्या संख्येनं कवी एका डिजिटल पोर्टलच्या व्यासपीठात उपयोग करून घेतात, जात आणि पंथ विसरतात आणि मराठीचा झेंडा खांद्यावरती फडकवत ज्ञानेश्वर ते अण्णाभाऊ साठे, संत तुकाराम चोखा मेळा ते बाबासाहेब आंबेडकर किंबहुना एकूणच सगळे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवाहातले मानदंड असतील, या सर्वांच्या बेरजेमध्ये संवादामध्ये इक्बाल मिल्लीची कविता ही सादर केली जाते. आंबेडकरी प्रवाह, मार्क्सवादी प्रवाह, मुस्लिम साहित्य प्रवाह, ख्रिश्चन साहित्य प्रवाह, ग्रामीण स्त्रीमुक्तीवादी साहित्य प्रवाह, झुंझुरके नावाच्या आमच्या पुण्याच्या भगिनीचंही त्या ठिकाणी योगदान आहे. आणि म्हणून स्त्रीच्या प्रतिभानाला स्थान देणारं अशा प्रकारचं व्यासपीठ, महाराष्ट्राच्या पलीकडील सबळबोल कव्हर करणारं हे व्यासपीठ, मराठीचा झेंडा केवळ इथपर्यंतच नाही तर जगामध्ये फडकवणारं हे व्यासपीठ या ठिकाणी नव्यानं उपलब्ध झालेलं आहे. एक विचार घेऊन नव्या पिढीचा संवाद करण्यासाठी, जुन्या पिढीचा सन्मान करण्यासाठी, नव्या आणि जुन्या पिढीच्या संवादामध्ये रमणारं, तीच निष्ठा, सांस्कृतिक निष्ठा व्यक्त करणारं अशा प्रकारचं हे व्यासपीठ आहे. आमचा तरुण मित्र अमरदीप हा एमफिल तर आहे, पण वामनदादा कवितांच्या प्रेमातला हा कवी आहे. हा एक बुद्धिवान अशा प्रकारचा माणूस हा कवी आहे, हा तरुण आहे. याचं संघटन कौशल्य फार महत्वाचं आहे. त्याच्या प्रास्ताविकामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलं, प्रत्येक लहान मोठ्या मार्गदर्शकाच्या नावात दामोदर मोरे आणि तुमचा बाळकृष्ण आमचा ललित पासून अनेकांची मार्गदर्शकांची नावं त्यांनी इमानदारीनं घेतलीच, पण पडद्याआडची जी नावं आहेत, कर्तबगार नावं आहेत. आमचा हा पवन गवई सारखा मुलगा हा एकही पैसा न घेता 150 कार्यक्रमाचे पोस्टर रचून देतो. याचा अर्थ 10 ते 15,000 रुपयेचं मोबदला तो घेत नाहीये. ही जी साहित्य सेवा, निस्वार्थी साहित्य सेवा, महाराष्ट्रामध्ये मराठीचे अनेक विचारवंत वक्ते आहेत, ते 15,000 10,000च्या मानधनाच्या खाली जायला तयार नसतात. पण ही आमची चारही मंडळी निस्वार्थी भूमिकेतून मराठी सेवेसाठी आज सज्ज झालेली आहे. आणि म्हणूनच या संदर्भात विचार करताना आमच्या एक भगिनी आहेत, ज्योत्स्ना चांदगुडे, कवयित्री आहेत, त्या साहित्यदीपच्या संचालक आहेत, अध्यक्ष आहेत. त्यांनी एका पेपरमध्ये, वृत्तपत्रामध्ये या संबंध उपक्रमाची दखल घेतली आणि एकमेव सकारात्मक अशा प्रकारचं फेसबुकचं पेज अशा अर्थानं अमरदीपच्या या उपक्रमाचा त्यांनी सन्मान केला, गौरव केलेला आहे. मी देशोन्नतीच्या संपादकाचे आभार मानणार आहे, मी लोकनायक वृत्तपत्राचे आभार मानणार आहे, मी लोकप्रश्न या दैनिकाचे आभार मानणार आहे. अशा ज्या दैनिकांनी अमरदीपच्या या तरुण सहकार्यांच्या नव्या उपक्रमाचं स्वागत केलं, बातम्या दिल्या, लेख लिहिले, फोटो छापले, याबद्दल जागरूक पत्रकारांचा आणि संपादकाचा मी या ठिकाणी जाहीरपणानं धन्यवाद देणं हे मी माझं सांस्कृतिक कर्तव्य मानतो. मित्रहो, मनाच्या संवादामध्ये रमणारे मानसशास्त्र समुपदेशक आणि पत्रकार, प्रसिद्ध पत्रकार डॉक्टर शैलेश कुलकर्णींचा या ठिकाणी दुवा जोडला गेलेला आहे. सुधाकर शेंडगे सारखा एक अभ्यासक संत साहित्यावरती आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भामध्ये कबीर ते तुकारामाचा अनुबंध जोडून तो या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. किंबहुना बोली भाषेच्या लोकसंवादाच्या संदर्भात, विशेषतः वऱ्हाडी बोलीच्या संदर्भामध्ये किशोर बळी सारखा अभ्यासक या ठिकाणी रुजू झाल्याचं आम्ही ऐकतो आणि अनुभवलेलं आहे. मित्र, 1 मे पासून सुरू झालेल्या या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आमचा तरुण आणि अत्यंत अभ्यासू कवी मित्र लहू कानडे सामील झाला. किरण माने अभिनेता हा फिल्मी करिअरच्या संदर्भात त्यांनी संवाद साधला. नीलाकांत कुलसंगेने आपले अनुभव सांगितले. सूचना आणि प्रसारण केंद्राचे उपसंचालक पद असणारे हे कुलसंगे आहेत. वेगवेगळ्या विषयातल्या मान्यवरांना जोडून घेण्याची किमया आणि अशा प्रकारचं संघटन कौशल्य अमरदीपच्या या संबंध त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये रुजलेला आहे. अद्वैत चव्हाणांसारखा मीडियाचा माणूस डिजिटल मीडिया असोसिएशनचा तर प्रमुख आहे आणि त्यांनी याच विषयावरती प्रबोधन केलेलं आहे. मिनल मोहाडी सारख्या
मुंबईच्या उद्योजक शून्यातून त्यांनी जग उभं केलं आणि अनेक शेकडो बचत गटचे ग्रुप ज्यांनी जोडले. त्या महिला उद्योगाच्या संदर्भातल्या नोंदणीच्या प्रक्रियेपासून मार्केटिंगच्या प्रक्रियेपर्यंत संबंध अनुभव विश्व मिनल मोहाडीकरांच्या संवादातून संबंध मराठी जनाला कळालेला आहे. मग मोहाडीकर असो किंवा डॉक्टर कैलास कांबळे सारखा रावरी विद्यापीठातला एखादा अभ्यासू प्राध्यापक आहे, जे कृषी संस्कृतीपासून ते वैद्यकीय संस्कृती मीडियाच्या संस्कृतीपर्यंतचे वेगवेगळे सांस्कृतिक संदर्भ आणि सांस्कृतिक विश्वाचे पदर एकाच पोर्टल मध्ये जोडण्याचा ऐतिहासिक प्रयत्न पहिल्या उपक्रमामध्ये मराठीतल्या पहिल्या डिजिटल प्रयोगामध्ये वार्तापत्रामध्ये अमरदीपनं करण्याचा प्रयत्न केला. आणि डॉक्टर कांबळे यांनी कृषी पूरक व्यवसायाच्या संदर्भातली मांडणी ही संवादातून त्यांनी सिद्ध केली. लीना दामलेंचं खगोलशास्त्रीय अभ्यास असेल, चंद्रग्रहणच्या संदर्भातल्या अंधश्रद्धा असतील, त्याचंही वावडं या पोर्टलला नाही. डॉक्टर स्वाती बेडेकर बडोद्याच्या अक्षरशः स्त्रियांच्या मासिक पाळीच्या संदर्भातले समज गैरसमज अंधश्रद्धा हा अत्यंत विज्ञानासमोरचा आणि नव्या समाजासमोरचा आव्हानात्मक विषय आणि संस्कृतीनं दुर्लक्षित केलेला, धार्मिक परंपरेमध्ये दुर्लक्षित राहिलेला विषय, या विषयावरती स्वाती बेडेकरांनी बडोद्याहून या ठिकाणी संपर्क साधला आणि अर्ध्या मानव जातीची वेदना आणि अर्ध्या मानव जातीच्या संदर्भातली अंधश्रद्धा ही त्या ठिकाणी मुक्त करण्याच्या दृष्टीनं, मानव मुक्तीचा लढा अंधश्रद्धेतून मुक्त करण्याच्या दृष्टीनं त्यांनी साधलेला आणि सिद्ध केलेला संवाद सांस्कृतिक विकासाच्या आणि संरक्षणाच्या दृष्टीनं, नव्या प्रगतीच्या दृष्टीनं मला अत्यंत महत्वाचा वाटतो. आज जे चैत्राली असतील त्यांनी रेडिओ डॉकीच्या भाषा संदर्भातलं, सादरीकरणाच्या संदर्भातलं त्याचं मनोगत असेल, किंवा गोव्याचे प्रकाशक मोहन कुलकर्णी, म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं, चंदन शिवेसारखा मागास उपेक्षित अशा प्रकारचा प्रतिभावंत आणि गोव्याचा मोहन कुलकर्णी, दोन वेगवेगळ्या जातीच्या संदर्भातल्या प्रतिभांना एकात्म करण्याची भूमिका सरकार करत नाही, सामाजिक संस्था करत नाहीये, मोठमोठा देहवाद बडबडणारे विद्वान करत नाहीत. आणि ही तरुण मुलं मात्र कुलकर्णी, कांबळे, गायकवाड, वाघमारे, दीक्षित, पाटील या सगळ्यांना बहुसांस्कृतिक प्रतिभांना एकत्र करतायत. यापेक्षा महाराष्ट्राच्या मराठीच्या पोटातलं सुंदर अशा स्वप्न कोणतं असेल? ज्ञानेश्वराचं पसायदान ज्या विश्वात्मक जाणीवेतून सुरू होतं, युनोचा जाहीरनामा देश परत्वेस नकाशे बाद करून, पंथ आणि धर्माचे नकाशे बाद करून, धर्मापलीकडे देशापलीकडे जागतिक राष्ट्रीय संघटनेचा संबंध जाहीरनामा, जागतिक संघटनेचा युनोचा जाहीरनामा फक्त मानवतेचा झेंडा फडकवतो, फक्त मानव्याला आधार देतो, मातृत्वाचा गौरव करतो. लहान मुलांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न, गरिबांचे, भोगिल्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी युनोनं स्वीकारलेली आहे. महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक एकात्मतेचं हे आव्हान पेलण्यासाठी कोणता बाबा आमटे आहे, कोणता सुधारक आहे? मला वाटतं अमरदीपचं हे मराठी साहित्य चर्चेचं नवीन डिजिटल पोर्टल हे निश्चितपणे युनोच्या जाहीरनाम्यामधल्या गाभ्याशी संवादी काम करत आहे. बहुसांस्कृतिक एकता ही काळाची गरज आहे, ही देशाची गरज आहे, महाराष्ट्राची गरज आहे आणि जगाची गरज आहे. चीनचा नालायक जिनिपिंग महासत्ताच्या संबंध माधुरीपणातून अमेरिकेची टक्कर घेताना जगाला कोरोनाचं प्रदान करतो आणि या विषाणूमध्ये लाखो लोक मारण्याचं पाप एकीकडे चीन करतो आहे आणि अमेरिकेची महासत्ता आणि चीनची महासत्ता या दोन महासत्तांच्या युद्धामध्ये, संभाव्य तिसऱ्या या महायुद्धामध्ये संबंध मानवता भयभीत आहे. कोरोनाच्या संबंध महामारीमध्ये 700 कोटी माणूस, विज्ञाननिष्ठ माणूस, संस्कृतीनिष्ठ माणूस, सत्यनिष्ठ माणूस हा भयभीत झालाय, अत्यंत हादरलेला आहे. मृत्यू दिसतोय प्रत्येक माणसाला. अशा निराशेच्या कालखंडामध्ये अमरजीतचं हे नवीन पोर्टल मराठीचा झेंडा तर फडकवतं. हा केवळ अस्मितेचा प्रश्न नाहीये, हा जीवन जाणीव जागवण्याचा, आत्मविश्वास देण्याचा, सांस्कृतिक एकात्मतेचा, आशावादाचा झेंडा फडकवणं आजच्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या विषयातले मान्यवर या ठिकाणी बोलवत असताना प्रसन्न केतकर सारखा अभिनेता असेल, तानाजी घोलप सारखा असेल किंवा जलालुद्दीन काजी, मला आश्चर्य वाटतं. इक्बाल मेंढे तर स्वीकारलं, पण मुस्लिम प्रवाहाला हिंदू प्रवाहात फारसं स्थान दिलं जात नाही, बोलवत नाहीत. मेंढे आमचा मित्र आहे आणि जलालुद्दीन काजीला त्यांनी पुण्याहून
रमजानच्या संदर्भातलं, रमजान ईदच्या संदर्भातलं निवेदन करण्यासाठी त्यांना निमंत्रित केलं. सर्व धर्मातलं चांगुलपण स्वीकारण्याची गरज आहे. एक धर्म पुरेसा नाही. आता एका धर्माचं नागरिकत्व भारतीय माणसाला आणि विश्वातल्या कोणत्याही माणसाला परवडणार नाही. एक जात, एक महापुरुष, एक धर्म, एक देश हे आता नागरिकत्वाच्या सिद्धीसाठी पुरेसं नाही. देशाच्या पलीकडे गेलं पाहिजे, धर्माच्या संस्कृतीच्या पलीकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून इस्लाम धर्मामधली चांगली तत्व जी आहेत ते रमजान ईदच्या निमित्तानं समजून घेण्याची एक चांगली संधी या पोर्टलला सगळ्यांना उपलब्ध करून दिली. मोहम्मद पैगंबर आणि ख्रिस्ताची बेरीज करावी लागेल, याच्यामध्ये महावीर आणि बुद्धाची बेरीज करावी लागेल, बाबासाहेब आंबेडकर आणि आगरकरांची बेरीज करावी लागेल, अण्णाभाऊ साठे, मार्क्स आणि विवेकानंद गांधींची बेरीज करावी लागेल, बसवेश्वर, ज्ञानेश्वर, चोखामेळा आणि सर्व संतांच्या तुमच्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि महात्मा फुलेची बेरीज करावी लागेल. सर्व महात्मे, सर्व तत्वज्ञ, सर्व महापुरुष, सर्व संत जात धर्म देश वजा करून आपल्याला एकत्र करावे लागतील. या सूत्रानुसार जलालुद्दीन काजीचं हे व्याख्यान मला अत्यंत महत्वाचं वाटतं. मुख्यतः संयोजकाची ही बहुसांस्कृतिक एकात्मतेची भूमिका, बहुसांस्कृतिक प्रबोधनाची भूमिका मला नवीन काळामध्ये महत्वाची वाटते. एकच चळवळ, हिंदुत्ववाद्याची चळवळ, मुस्लिमवाद्याची चळवळ, बुद्धिस्टांची चळवळ वेगळी, सत्यशोधकांची चळवळ वेगळी, कम्युनिस्टांची चळवळ वेगळी. सत्याची चळवळ कोण उभी करणार आहे मराठीमध्ये? सत्याच्या चळवळीचा झेंडा घेणारी ही चार माणसं मला अत्यंत महत्वाची, मला वंदनीय मुलं वाटतात. ही वयानं लहान असतील, अनुभवानं लहान असतील, पण त्यांचा भाव आणि भूमिका ही निर्विवाद आहे. ही जाती धर्माच्या पलीकडली आहे. आणि म्हणूनच डॉक्टर रेखा मेश्राम सारख्या रमाई फाउंडेशनच्या प्रमुख असणाऱ्या एक उत्तम अशा प्रकारच्या बुद्धिवाद्याचं सुद्धा या ठिकाणी व्याख्यान झालं. जितेंद्र पानपाटील दिल्लीचे संचालक असतील, त्यांनी शाहिरांच्या अडचणी मांडल्या. सुनील मेहता सारखा आमचा प्रकाश व्यवसायातला अत्यंत जवळचा मित्र, परिपक्व अशा प्रकारचा मित्र त्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारची एक अभिप्राय या पोर्टलच्या संदर्भात दिलेला आहे आणि तो मला अत्यंत महत्वाचा वाटतो. ते म्हणतात की या संबंध पोर्टलच्या संदर्भामध्ये मेहतानी जी म्हणलं, टाळेबंदीमध्ये मराठी साहित्य जगाची झुळूक सकारात्मक भूमिकेतून संबंध संस्कृतीच्या क्षेत्रात मांडताय आणि म्हणून त्यांनी या संबंध पोर्टलला धन्यवाद दिलेले आहेत. सुनील मेहतांचं सुद्धा एक उद्घाटनाचं भाषण झालंय, आपली माणसं आणि आपली चर्चा. सर्व माणसांना आपली म्हणणारं हे पोर्टल पहिलं पोर्टल दिसतंय मला. असे अनेक उपक्रम आहेत आणि या उपक्रमामध्ये जर लक्षात घेतलं तर गझलचं आणि बरंच काही हा मला अत्यंत महत्वाचा वाटला. इक्बाल मिन्ने त्याच्यामध्ये सामील झाले, केशव जनार्दनींनी त्याचं उद्घाटन केलं, भाग्यश्री पांचा, हेमंत राजाराम, AK शेख त्यांची मुलाखत महत्वाची, आणि अमोल शिरसाट हे अकोल्याचे, प्रतिभा जगदाळे सांगलीच्या, प्रकाश शेखसार गोव्याचे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक भूगोल ओलांडून गोव्याला आणि संबंध महाराष्ट्राच्या बाहेरच्या मराठी लोकांना एकत्र करणारी गझल, हिंदू मुसलमान ऐक्याचे प्रतीक बनलेली गझल ही या ठिकाणी चर्चिली गेली, ती गायली गेली. बोली आणि लोकबांधव या संदर्भात डॉक्टर ललितच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. स्वाभाविक आहे, ललितचा संबंध या क्षेत्रातलं संशोधन आणि त्याची विद्वत्ता ही महाराष्ट्रामध्ये सर्वमान्य आहे. मला अभिमान वाटतो या अभ्यासकाचा. पौर्णिमा केरकर गोव्याच्या, श्रीकृष्ण काकाडे हे अकोल्याचे, किशोर बळी असतील, ऍडव्होकेट लखन सिंग गोंदियाचा डॉक्टर लखन सिंग यांनी जोडला गेला, अरविंद सुरवाडे जोडले गेले, डॉक्टर जया कदम साताऱ्याच्या गेल्या, आणि डॉक्टर दत्ता कारंडे बारामतीचे, गोमंतकी, वराडी, झोपडपट्टी, झाडीपट्टीचे संबंध अभ्यासक या ठिकाणी आले. धनगरी बोली असेल, या सर्व बोलींच्या संघ, कोल्हापुरी असेल, या सातारी असेल, अशा सर्व बोली भाषेच्या अभ्यासकांना एकत्र करण्याचं अत्यंत पवित्र कार्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. कथाकथनाच्या तंत्राच्या बाबतीत शिवा साठेंचं त्या मार्गदर्शन असेल, रश्मी केशाळकर रत्नागिरी किंवा ललित लेखनातलं आणि बंजारी बोलीच्या संदर्भातलं भारती पवारचं व्याख्यान असेल, किंवा आदिवासी कोकणा अशा प्रकारच्या संदर्भातल्या सुद्धा प्रतिभा देशमुख चौरे यांचं संवाद लेखन असेल, त्याच्यातलं हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं आहे. म्हणजे संस्कृतीच्या टप्प्यामध्ये तत्वज्ञानात्मक, लोककलात्मक किंवा गझलच्या संदर्भातलं एक वेगळं रूप मांडणारी एक प्रकारची संगीताचं वावडं आमच्या अमरदीपला नाही. आणि म्हणून धनश्री गणात्रा
यासारखी संगीताच्या क्षेत्रातली मान्यवर एक गायिका अभिनेत्री माधुरी जोशी, संगीता भावे यांचं योगदानही या संबंध कार्यक्रमाला मिळालेलं आहे. आणि जसं मासिक पाळीच्या संदर्भातलं प्रबोधन मला निर्णायक महत्वाचं वाटलं, जे उपेक्षित होतं, जे दुर्लक्षित होतं, तसं पोरी जरा जपून हा जो कार्यक्रम या संबंध पोर्टलवरती सादर झाला 2 महिन्यामध्ये, तो प्रामुख्याने नागपूरच्या या विजयामध्ये आमच्या चांगल्या भगिनी आहेत मारोतकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम सादर झाला. पंढरीची वारी विसरून कसं चालेल, ज्या पंढरीने सगळ्या जातीच्या आत्मपगड संत एकत्र केले, सगळा मावळा एकत्र केला आणि संबंध अध्यात्म आणि शांतता याच्या बेरजेमध्ये विठ्ठल उभा राहिला. परस्परांच्या पावलांवरती दर्शन घेऊन प्रत्येक वारकरी माऊली समजून, प्रत्येक माऊलीमधलं ज्ञानेश्वराचं, तुकारामाचं, चोखामेळाचं, शेख महम्मदाचं, संतत्वाचं दर्शन घेणारा हा वारकरी सर्वश्रेष्ठ आहे. कारण तो माणसाला वंदन करतो, माणसाच्या पायावर लोळण घेतो. तो काळा बुक्का हा या समतेचं प्रतीक आहे. आणि म्हणून भक्ती संगीताचा कार्यक्रम जो सादर केला गेला या संबंध उपक्रमामध्ये, तो मला महत्वाचा वाटतं. मुख्य लहान मुलांना विसरण्याचं पाप अमरदीपने केलेलं नाही, त्याबद्दल अमरदीप तुला विशेष धन्यवाद. लहान मुलांच्या गप्पा, छोट्या दोस्तांशी गप्पाचा कार्यक्रम राजेंद्र सोमवंशीच्या नेतृत्वाखाली केला. आणि केवळ मुलांचा कार्यक्रम नव्हे, पालकांना एकत्र ठेवलेलं, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक हे नव्या जुन्या समाजाचे अपरिहार्य अविभाज्य घटक आहेत. त्यांचा मानसिक संवाद, त्यांचा बुद्धिवादी संवाद हा काळाची गरज आहे आणि या काळात तर त्याचं फार महत्व आहे. आणि म्हणून नाशिकचे राजेंद्र ओगले असतील, गोंदियाचा आमचा मिलिंद रंगारी असेल, कमलाकर आमचा देसले हा अपंग कवी आहे, खानदेश मधला अत्यंत काळजातला हा कवी आहे. या कवी असेल किंवा राज शेळके असतील, अमृता कवीश्वर असेल, शिक्षिका वगैरे सगळे पालक या ठिकाणी आले आणि छोट्या दोस्तांच्या गप्पांचा कार्यक्रम हा सुंदरपैकी झाला. मला कौतुक या संबंध उपक्रमाचं या अर्थानं आहे. मला जी मिळालेली माहिती आहे, अमरदीपने सांगितलेली माहिती, अमरदीप हा एवढं 2 महिन्यात करून मग उद्घाटन करतोय. अगोदर उद्घाटन नंतर कार्यक्रमाचा पत्ता नाही, अशा प्रकारची भूमिका त्याची नाही. आणि म्हणून मी त्याला धन्यवाद देतो, त्याचे मी आभार मानतो, त्याचा ऋण व्यक्त करतो. त्यांनी मला दिलेली माहिती आहे 2 महिन्यामध्ये 10,500 श्रोते त्याला लाईक आलेले आहेत. त्याला मला तुमच्या टेक्निकल मॅटर मधला कड सुद्धा कळत नाही, SMS करता येत नाही. हे जे लावून दिले ते माझा मुलगा इथे बार्शीला न्यायाधीश आहे, त्याने ते लावून दिलं म्हणून मी बोलतोय. फक्त बोलता येतं, मला टेक्निकल काही कळत नाही. आणि म्हणून लाईक किती आहे तर 10,500, फॉलोअर्स किती तर 12,624. हे पेज किती लोकांपर्यंत पोहोचलं तर 43,000 के लाख, मला माहित नाही पण तो फार लोकांपर्यंत पोहोचलेला. या लाईक मध्ये महिलांची संख्या 2,500 आणि पुरुषांची संख्या 8,000 आहे. एवढ्या लोकांपर्यंत 2 महिन्यामध्ये जर पोर्टल पोहोचत असेल तर अमरदीप आणि त्यांचे सर्व सहकारी, मी तुमचं खास अभिनंदन करू इच्छितो. पुढल्या काही 2 वर्षामध्ये हे पोर्टल विश्वाचा नकाशा व्यापेल. मी अभिमानाने सांगतो, मी आत्मविश्वासाने सांगतो. हे जे लाईक आणि फॉलोअर्स मिळाले त्याच्यामध्ये अमेरिकेचे 53 आहेत, मॉरिशसचे 16 लोक आहेत, ऑस्ट्रेलियाचे 14 लोक आहेत, सौदी अरेबियाचे 12, युनायटेड अरबचे 10, युकेचे 9, ओमान, कतार, कॅनडाचे 5 असे 150 नागरिक या पोर्टलला परदेशातून जोडले गेलेले आहेत. अमरदीप हा आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचा संपादक झालेला आहे. अमरदीप, डोक्यामध्ये हवा जाऊ देऊ नको, पुष्कळ काम करायचं आहे. सर्व बहुसांस्कृतिक प्रतिभांना एकत्र करण्याचं आव्हान विनम्रपणाने तो स्वीकारलेला आहे. आणि म्हणून कमी वेळात जर प्रसिद्धी मिळाली, फॉलोअर्स मिळाले तर माणसाचा तोल जातो. आमच्यासारखे 60-70 वर्षाचे वयस्क माणसं ही बेताल होतात, अहंकारामध्ये बुडून जातात. तुला अहंकाराचा स्पर्श होऊ दे नको. संत साहित्यामध्ये त्याचं गुणगान केलंय आणि तो संतांना विसरत नाही. पण संत साहित्यावरती तुझ्या उपक्रमामध्ये भाषण झालेलं आहे. मित्र, इंडोनेशियातून या पोर्टलसाठी एक छोटासा संदेश आलेला आहे, अभिप्राय आलेला आहे. परदेशातल्या नागरिकाचा हा अभिप्राय मला सर्वात महत्वाचा वाटतो. लहान मुलांचे कार्यक्रम जरूर पहा. सौ उत्तरा गद्रे यांनी प्रतिक्रिया इंडोनेशियातून या संबंध पोर्टलला दिलेली आहे. आणि म्हणून पत्रकार असतील, कवी असतील, गझलकार असतील, व्याख्याते असतील, वेगवेगळ्या ऑफिसर्स असतील, प्रशासकीय अधिकारी असतील,
या सर्व संदर्भामधलं हे समजा वेगवेगळ्या अशा प्रकारच्या प्रतिभांना जोडणारा पोर्टलचा कार्यक्रम मला अत्यंत वेगळा वाटतोय. नव्या काळाची नवी आव्हानं पेलण्यासाठी अशा प्रकारच्या सांस्कृतिक व्यासपीठाची गरज होती, गरज आहे, गरज पुढेही राहणार आहे. आणि मग निराश न होता, कोरोनामध्ये सगळेच मरतील असं नाही. जगणारी माणसं आहेत, आत्मविश्वास जागवणारी माणसं आहेत. जगल्यानंतर कोणती संस्कृती तुम्हाला जन्माला घालायची, वर्णव्यवस्थेची संस्कृती जन्माला घालणार आहात, एका वंशाची एका धर्माची संस्कृती तुम्हाला जन्माला घालायची, मग बाकीच्या धर्माचं का, बाकीच्या देशाचं का? चीन अमेरिकेतल्या युद्धपासून सरकारच्या सह तिथल्या शांततावादी जनतेनं एकत्र येण्याची गरज आहे. महासत्तांच्या प्रमुखांनाच फक्त युद्धाची खाज आहे. अमेरिकेतल्या शांततावादी लोकांना आणि चीन मधल्या शांततावादी लोकांना तिसरं महायुद्ध नको आहे. जगातल्या कुठल्याही अण्वस्त्रधारी देशामधल्या सर्व लोकांना युद्ध पाहिजे नाही. म्हणून युद्धाच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय तिसऱ्या महायुद्धाविरुद्ध आपल्याला उभा राहावं लागेल. नवी मानवाची संस्कृती आपल्याला उभी करावी लागेल. ही संस्कृती शांततेशिवाय उभी राहणार नाही. आणि सांस्कृतिक विकास करायचा असेल तर प्रत्येक भाषेमधलं लोकसाहित्यापासून संत साहित्य असेल, वैचारिक साहित्य असेल, सगळे वाङ्मयीन प्रकार असतील, त्या प्रतिभांना एकत्र जोडावं लागेल. आंबेडकरवाद, मार्क्सवाद, गांधीवाद, विवेकानंदवाद, मोहम्मद पैगंबराचा विचार, बुद्धाचा, महावीराचा विचार, सर्व काळातले सर्व संस्कृतीच्या प्रवाहातली तत्वज्ञानातली विधायकता, महापुरुष आणि महात्म्यातल्या सामर्थ्याची बेरीज करणारी संस्कृती नवीनपणाला आपल्याला उभी करावी लागेल. आम्ही फक्त एकाच भाषेत, एकाच महापुरुषापुरतं, एकाच धर्मापुरतं साहित्य निर्माण करत आलो, हे पुरेसं नाही, हे योग्य नाही. आता बहुसांस्कृतिक विश्व आहे, आता बहुसांस्कृतिक नागरिकत्व आहे. आणि म्हणून धर्माच्या आणि जातीच्या पलीकडे जाऊन देशाचा नकाशा ओलांडून सर्व जगातलं विश्व नागरिकत्व समर्थपणे सिद्ध करण्यासाठी मराठी साहित्याचे वार्तापत्र आणि अमरदीप वानखेडे, बाळकृष्ण लळित, राजेंद्र सोमवंशी, वैशाली मोहिते, पवन गवळी यांच्या संयुक्त प्रयत्नातून, सद्भावनेतून, निस्वार्थी भूमिकेतून सिद्ध होणारं हे नवीन डिजिटल वार्तापत्र हे अत्यंत अमर का होईल मी असं म्हणणार नाही. कारण त्याला मर्यादा असते, हा प्रश्न आहे. पण ही परंपरा विकसित व्हावी आणि जग सुंदर व्हावं, जग सुखी व्हावं, जग शोषणमुक्त व्हावं, जग मूल्यात्मक पद्धतीने जगावं. ते शांततेशिवाय शक्य नाही, संस्कृती विकासाशिवाय शक्य नाही. आणि संस्कृतीच्या विकासासाठी मराठी साहित्य वार्ताचं न्यूज पोर्टल हे बांधिलकी मानणारं पोर्टल आहे. या संदर्भात सर्व मानवांना आणि या संबंध संयोजक मंडळीला आणि संपादकाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देऊन सर्व अशा प्रकारच्या रसिकांना, मराठी वाचकांना अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. हे जे पोर्टल आहे, हे पोर्टल आता जवळ तयार झालेलं आहे. फक्त 2 मिनिटाचा वेळ आपला घेतो आणि या पोर्टलचा एक डेमो या निमित्तानं आपल्याला दाखवण्याचा एक प्रयत्न करतो. अमरदीप हे भाषण म्हणजे उद्घाटन होतं असं समजायला हरकत नाही सगळ्यांनी. हे भाषण म्हणजे उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. अशा पद्धतीनं हे डिझाईन सहकार्याच्या भूमिकेतून त्यांनी या उपक्रमासाठी केलेला आहे. अशा पद्धतीचं आपण हे तयार केलेलं आहे. वैशाली
वैशाली मॅडम आलेल्या आहेत. थँक्यू. वैशाली मॅडम आलेल्या आहेत. पुढील सत्र आता या कार्यक्रमाचे आपण विनंती करतो की पुढील या कार्यक्रमाचे आपण स्वीकारा. यानंतर मॅडम बोला. ऐकायला नाही आलं मला काही काय म्हणणार ते. तुम्ही उशिरा जॉईन झाला तुम्ही. हो यानंतरचे जे सूत्र आहेत ते सगळे तुम्ही स्वीकारावी अशी विनंती करतो आपल्याला. आता आपलं उद्घाटन श्रीपाद सबनीस सरांनी आपलं उद्घाटन आपल्याला झालेलं आहे. आता पंडित विद्यासागर सरांचं आपलं अध्यक्षीय भाषण राहिलंय. हा बरं, मी आता गवी पवार सरांना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. आमचे पोर्टल आता उद्घाटन झालेलं आहे. बाबी आहेत त्याच्यामुळे आमचे जे प्रतिनिधी आहेत, जे सहकारी आहेत, ते थोडं कनेक्ट व्हायला प्रॉब्लेम येतोय. 6 लोकच या सगळ्या याच्यामध्ये लाईव्ह येऊ शकतात. आणि आता पवन आमचा जो तांत्रिक सगळं बाजू पाहतो हा पवन गवई आहे, अकोल्याचा आहे. सर नमस्कार, जय भीम. यानंतर मी जबी पवार सरांना विनंती करतो की आपण या उपक्रमावर आपलं भाष्य करावं. सगळ्यांना जय भीम. अमरदीप हा गेल्या 8-10 वर्षापासूनचा माझा तरुण मित्र आहे. भैयासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या एका कार्यक्रमानिमित्तानं भरत शिरसाट यांनी मला औरंगाबादला बोलवलं होतं. त्यानंतर तिथपासून या माझ्या मित्राची आणि माझी अत्यंत जवळची अशी मैत्री आहे. त्यांनी या पोर्टल बद्दल जेव्हा पहिल्यांदा मला फोन केला तेव्हा सबनीस सरांसारखा मलाही प्रॉब्लेम होता. मला टेक्निकली मी ठार बहिरा आहे, आंधळा आहे, हातात पेन फक्त चालतं, परंतु मला टेक्निकली काही कळत नाही. त्यामुळं माझा मुलगा तेजवील पवार याच्याशी तू बोल, तो जर शक्य होत असेल तर मी तुझ्याशी या कार्यक्रमात सहभागी होईल. अन्यथा मला मित्रा इच्छा असून सुद्धा तुझ्या पोर्टलमध्ये मला सहभागी होता येणार नाही, कारण माझी आहे ती अपरिहार्यता आहे. हे माझं कारण आहे, हे मी त्यांना सांगितलं. हे कारण सांगितल्यानंतर भारत शिरसाटचा मला फोन आला. त्याने सांगितलं तुम्ही त्या कार्यक्रमात नसाल तर तो कार्यक्रम यशस्वी कसा होईल. मी बोललो बाबा आहे, मी जातो, परंतु माझ्या ही माझी अपरिहार्यता आहे, त्यामुळं मला प्रॉब्लेम आहे. त्याने माझ्या मुलाशी संपर्क साधला आणि आपण पाहतोय की हा जो नवीन सगळा जो प्रकार आहे, हा प्रकार सबनीस सर काय असतील का मी काय, आमच्या वयातल्या लोकांना हे सगळं आता जमीन असं झालेलं आहे. परंतु काळाच्या बरोबर आम्हाला राहिलंच पाहिजे आणि म्हणून आम्ही जुळवून घेत आहोत. आणि यासाठी आपण पाहिलं की सुरुवातीला इथं मी 12:15ला बसलो, परंतु 1:04 पर्यंत हा कार्यक्रम आपल्याला जवळजवळ सुरू करता आला नाही. तसा वैतागच आला होता. पण आता हा प्रकारच नवीन आहे, हा पोर्टल भागच नवीन आहे. आमच्या काळासारखं आम्ही जेव्हा लिहित होतो त्यावेळेला खिळे असायचे, प्रिंटिंगचे खिळे असायचे. आम्ही खिळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रिंटिंग आमचं करायचं. खिळे गेले, नंतर कॉम्प्युटराईज झालं, हे आम्ही आत्मसात केलं. आता हे जे नवीन जो प्रकार आहे तो आत्मसात आम्हाला करण्याशिवाय पर्याय नाही. मी या निमित्तानं मी तुझं तर स्वागत करतोच आहे मित्रा, परंतु सबनीस सरांनी माझं खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांनी ज्याची सगळ्यांची जी नावं घेतली, मी रिपीट करत नाही, आपल्याला वेळ तेवढा नाही. त्यांनी ज्या लोकांची नावं घेतली त्या सगळ्याप्रती मी एक प्रकारचं मी त्यांना अभिवादन करतोय, त्यांचा आभार मानतोय. त्या सगळ्या लोकांना, विशेषतः जे 4 लोक जे त्यांनी सांगितलं
हा जो गाडा चालवत आहेत, या गाड्याची जी 4 चाकं आहेत, या 4ही चाकांना वंदन घालायचं काम हे आपली ही एकंदर सगळी संस्कृती करेल असं अपेक्षा करून ही 4 चाकं ही वेगानं, विद्युत वेगानं चालावीत अशी अपेक्षा करते. आतापर्यंत तुम्ही जे काम केलं त्या कामापैकी अत्यंत मला सबनीस सरांनी माझं काम केलं असल्यामुळे सबनीस सर मी तुमचं खूप आभार मानतो की माझं तुम्ही सगळं काम हे केलं. ललित सर या ठिकाणी आहेत. मी आपण जे काम केलं त्यापैकी 2च कार्यक्रमाचा मी उल्लेख करतो आणि त्यानंतर मी आपल्याशी मी सुसंवाद साधू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे पिंकी शेख सारख्या तृतीयपंथींना आपण या ठिकाणी सन्मानानं बोलवलं. हा सन्मान हा कुणाकुणाचा सन्मान आहे? हा सन्मान हा या नवीन विचाराचा सन्मान आहे. आणि हे जे नवीन आकाश तुम्ही पेलताना दिसतंय, हे आकाश तुम्हाला पेलवलं याबद्दल मी तुमचं अभिनंदन मानतो. जो विषय कधी चर्चेला ओपनली येतच नव्हता की येऊ शकतच नव्हता, असा मासिक पाळीच्या संदर्भात आपण या जाहीररित्या चर्चा केली. काय म्हणावं तुम्हाला? तुमच्या अशा प्रती माझ्या छोट्या दोस्ता मी तुला अभिवादन करतो, मी तुला जयभीम करतो. पण एवढे मोठे आकाशाला कवेत घेणारे हे सगळे विषय तू घेतलेत आणि जेव्हा चर्चा करतात आणि हे मला अभिमान वाटतोय की ह्या तुझ्या ह्याच्यामध्ये माझा सहभाग होतोय याबद्दल मला मी या 4ही लोकांना ज्यांची नावं पुन्हा पुन्हा घेतली गेली आहेत त्या 4ही लोकांना मी अभिवादन करतो, त्यांचं मी स्वागत करतो. आणि हा ज्या ठिकाणी जे इतर जी मंडळी आहेत त्यापैकी सबनीस सर, या सबनीस सरांच्या बद्दल मी त्यांना अजूनही भेटलो नाही, त्यांची माझी कधी भेट झाली नाही. आता प्रत्येकाची भेट आपल्याला होते अशी नाही, परंतु त्यांना मी त्यांच्या विचारातून अनेक वेळा भेटलोय, अनेक वेळा त्यांची माझी भेट झाली. प्रत्यक्ष भेट झाली नसली, प्रत्यक्ष भेट वेळा आवश्यक पण नसतं कधी कधी, परंतु प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी मी त्यांना फार जवळून ओळखतोय. अगदी त्यांचं साहित्य संमेलनाच्या भाषणापासून मी प्रचंड त्यांच्यावर प्रेम केले. आणि त्यांनी आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात आणि एकूणच सगळ्या याच्या संदर्भात त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेबद्दल मी त्यांचं जाहीररित्या मला संधी मिळाली नाही, त्यांचं अभिनंदन मला करता आलं नाही, म्हणून त्यांना मी एकंदरीत त्यांनी जे आतापर्यंत त्यांचं जे साहित्य आहे, मी त्यांच्या साहित्याचा अभ्यासक आहे, मी त्यांचं साहित्य वाचलेलं आहे. कारण बऱ्याच वेळा असं असतं की आपण आपलं साहित्य वाचतो, इतरांचं वाचत नाही असं असतं. मी इतरांचं सुद्धा साहित्य वाचणार आहे, त्यामुळं मी त्यांना सबनीस सरांचं बरंचसं वाचलेलं आहे आणि त्यामुळं माझ्यावर त्यांच्याबद्दल तो एक प्रकारचं वेगळं अतूट नातं प्रेम जे निर्माण झालंय त्या अतूट नात्यापोटी मी त्यांचं आज या ठिकाणी अभिनंदन करतोय. डॉक्टर पंडित यांच्याबद्दल काय सांगावं? हे पंडित एका विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि त्यांच्या एका सहकार्यानं पी विठ्ठल नावाचा त्यांचा जो सहकारी आहे यानं मला एका कार्यक्रमासाठी नांदेडच्या त्या नांदेडच्या त्या कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि त्यावेळेला त्यांची भेट घेण्याच्या उद्देशानं ते मला घेऊन गेले, पी विठ्ठल मला घेऊन गेले त्यांच्या केबिन जवळ. ही व्यक्ती आपल्या खुर्चीवरून उठून बाहेर येऊन दरवाजावर उभी राहिली माझं स्वागत करायला. म्हणजे एकाचा विद्यापीठाचा कुलगुरू माझ्यासारख्या माणसाला आपल्या सीटवरून उठून तो दरवाजात येऊन त्याचं स्वागत करतो. हा मनाचा मोठेपणा पुन्हा खोळत असतो. मला वाटतं असा मनाचा मोठेपणा फार कमी लोकांच्याकडे असेल आणि त्यांच्यावर ठीक आहे त्यांनी माझ्या त्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. माझी इच्छा होती की त्यांनी माझं ते व्याख्यान जे होतं मी नांदेडच्या त्यांनी ऐकावंसं होतं, परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे ते ऐकले नाही, त्यांना ऐकता आलं नाही. परंतु जाताना मात्र त्यांनी मला सांगितलं की तुमचा रिपोर्ट मला कळला आणि तुम्ही अत्यंत खूप चांगलं बोललात वगैरे असं. ते हे असे हे पंडित साहेब हे त्यांनी आज ते याच्यानंतर ते बोलणारच आहेत. मी त्यांचंही ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन करतो. ललित सरांनी माझी पण माझी ओळख करून दिली. ललित हे पण नाव मी अनेक वर्ष ऐकतोय आणि शिरूर असेल की आटके बाकी असेल सगळा खरं तर एक काळ असा होता की मुंबई आणि पुणे इथंच पिकतं आणि तिथंच ते विकलं जातं असं होतं. आज तसं राहिलेलं नाही. त्यानंतर मुंबई पुण्यानंतर औरंगाबाद एक केंद्र झालं,
त्यानंतर नागपूर झालं, आज सगळी प्रकारची छोटे छोटे तालुके सुद्धा आज केंद्र झाले आहेत. आणि आम्हाला जो एक प्रकारचा जो गर्व होता, पुण्या मुंबईकरांना जो गर्व होता, हा गर्व आता इतका हा झालाय की आता आमच्यापेक्षा कितीतरी मी ज्या नवीन मुलांचं वाचतो, त्यांचं ऐकतो, तेव्हा वाटतं आपण किती खुजे आहोत, आपण किती खुजे आहोत याची मला जाणीव होते. मी जाहीररित्या सांगतो, या नवीन तरुणांचा जो आजचा जो प्रगल्भ असा विचार आहे, हा विचार माझ्यासारख्याला, आम्ही फक्त त्या काळाचा महिमा म्हणून कदाचित आपल्यासमोर आलो असो, परंतु आता हे सगळे जे नवीन तरुण आहेत ते ज्या वेगळ्या प्रकारचा जो विचार करतात, तो विचार अत्यंत महत्वाचा असा विचार आहे. आणि म्हणूनच यांनी जो अमरदीपने हा जो सगळा प्रकार सुरू केलाय, त्याला मी भरभरून त्याचं मी स्वागत करतो, त्याला शुभेच्छा देतो. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आज तो काही ठराविक लोकांच्या पर्यंत जात असेल, परंतु भविष्यात आता हा कार्यक्रम सगळ्या थरामध्ये आणि सगळ्या स्तरामध्ये, थर आणि स्तर सगळीकडून तो सगळीकडे पोहोचेल अशी मी अपेक्षा करतो. आता मराठी साहित्याच्या बद्दल हा जो आजचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाबद्दल मी एवढंच सांगतो की मराठी साहित्यामध्ये म्हणजे आपण साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा म्हणतो. साहित्य हा जीवनाचा आरसा असेल तर तो खरोखर आरसा आतापर्यंतच्या मराठी साहित्यामध्ये आरसा दिसतो का, तर तो दिसत नव्हता. म्हणजे जे आपण जीवन जगत होतो, ते जीवन या मराठी साहित्यामध्ये परावर्तित होत होतं का, तर मुळीच होत नव्हतं. कारण त्या काळात मगाशी सांगितल्याप्रमाणे, आडनाव मी घेत नाही, परंतु सांगितल्याप्रमाणे, सरांनी सांगितल्याप्रमाणे जी काही मंडळी होती तीच साहित्याच्या क्षेत्रात होती, तेच सारस्वत होते. ते बाकीच्या लोकांना त्यांचं काय काही देणं घेणं नव्हतं. त्यांचे जे नायक होते ते नायक सुद्धा तेच होते. ते नायक कसे होते, तर त्यांचा नायक होता तो क्रिकेटच्या मैदानावरचा शंभरी गाठणारा हा नायक होता, किंवा एखाद्या याच्यावर तो ग्राउंडवर तो हिरो असलेलाच होता. गाडीने येणार, गाडीने जाणार, असा होता. आम्ही सुद्धा कॉलेज केले ना, मी सुद्धा कॉलेज केलंय, परंतु आम्हाला अशा प्रकारचं हे कधी जीवन जगायला मिळालं नाही. आणि म्हणून जेव्हा साहित्याचा जर आरसा, जीवनाचा आरसा जो साहित्य असेल, तर ते जीवनानुभवी साहित्य आलं पाहिजे. आणि म्हणूनच मग जेव्हा त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आमच्यासारख्या लोकांच्या हातातली लेखणी व्यवस्थेने हिसकावलेली होती, ती हिसकावलेली लेखणी बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हाती दिली. आणि मग त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर या ज्या लेखणीने वेगळ्या प्रकारचे घुमारे फुटले. आणि मग जसं एखाद्या नापीक जमिनीत, ती जमीन नापीक असते, त्या म्हणजे जास्त पीक येत नसतं, परंतु त्याच्यावर पाण्याचा जर झाला तर त्या नापीक जमिनीमध्ये भरभरून पीक येतं. बाबासाहेबांनी हे जे सगळं नापीक होतं, म्हणजे आमच्याकडून कुठल्या प्रकारची उत्पत्ती होत नव्हती, निष्पत्ती होत नव्हती, कारण आमचे गळे चिरलेले होते, गळे गाते होते पण ते चिरलेले होते. आमच्या लेखण्या होत्या पण ते हिसकावलेल्या होत्या. गाणं होतं पण ते लुप्त झालं होतं. लिहणं होतं पण ते लिहणं सुद्धा गुप्त झालं होतं. अशा लिहण्या गाण्याच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आवाज दिला आणि वाटाळ केलं, बहिरे होते त्यांना आम्हाला सगळ्यांना कान दिले, त्याच्यानंतर जे मराठी साहित्यामध्ये ज्या प्रकारचं साहित्य निर्माण झालंय, त्याला तुम्ही काल दलित साहित्य म्हणत होतात, आज आम्ही त्याला आंबेडकरी साहित्य म्हणतो. हे जे साहित्य आहे, या साहित्यानं मराठी साहित्याला आपली कूस बदलायला लावली आहे. मी मुद्दाम शब्द वापरतोय, मराठी साहित्याला आपली कूस बदलावी लागले. आणि म्हणून काल नासी फडकेंच्या कादंबऱ्या असतील, त्या आज फक्त कपाटापुरत्या मर्यादित आहेत. परंतु अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या या कपाटात नाही, तो त्या रस्त्यात आहेत. त्या शंकरराव खरातांची आत्मकथनं ती रस्त्यात आहेत. ढसाळांच्या कविता आहेत, त्या रस्त्यात आहेत. या रस्त्यात आलेल्या सगळ्या साहित्यिकांनी त्यांच्या मुठी वळवल्या आहेत आणि मुठी वळवून इथल्या व्यवस्थेच्या विरुद्ध ते सगळा लढा देत आहेत. आणि या लढ्याचा एक भाग म्हणून हे पोर्टल होतंय, त्याचा मला अभिमान वाटतोय, मला आता अभिमान वाटतोय. मित्रांनो, खरं तर मी याच्यामध्ये तसं काय फार मोठं काम केलं असं मी म्हणत नाही, परंतु
मी या नक्कीच काही मी वाटा स्वतः म्हणल्या. बाबासाहेबांनी जसं अत्यंत हे ज्या वाटा होत्या त्या ह्याच्या होत्या, खास खळग्याच्या होत्या, त्या खास खळग्यातले काटे बाबासाहेबांनी बाजूला केले आणि एक वाट, नवीन वाट त्यांनी मळली. या मळवाटेने जायचं, आपण सगळ्यांनी मळवाटेने जातोय. अशाच प्रकारच्या काही वाटा मी सुद्धा मळलेल्या आहेत. आणि अशीच एक वाट अमरदीप तू मळत आहेत. आणि ह्या तुझ्या मळलेल्या वाटेनं अनेक लोक आज त्या प्रवास करतील, कारण यातले जे काटे कुठे आहेत ते सगळे तू आता दूर करणार आहेत. आणि ही वाट असेल ती अत्यंत सुकर अशी, पायाला काटे न पोचणारी अशी ही वाट असेल. आणि म्हणून तुझं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. दोस्ता, तुझे हे जे सगळे सहकार्य आहेत त्या सहकार्यांचं मी तुलाही सांगतो, उतू नकोस, मातू नकोस. हाती घेतलेलं कार्य तू सोडू नकोस. नाही तर असं होतं. आता मी 76 वर्ष, संपूर्ण 77 वर्षात कालच गेलोय. म्हणजे तसा मला तुला सांगायचा अधिक वयाने ते का होईना अधिकार आहे मला. कार्याचा अधिकार मी म्हणत नाही, पण वयामुळे तुला काहीतरी सांगण्याचा मला अधिकार आहे. आणि म्हणून म्हणतो तू उतू नकोस. तुला फार अमेरिकेतून आणि लंडन आणि ह्याच्या तिकडून तुला मेसेज येतात, म्हणून तू आता उतू नको. तू जर जमिनीवर राहिलास तर जमिनीवरचे तुझे हात आभाळाला मिळतील. पण तू नेहमी आभाळातच राहायला गेलास तर तुझे पाय जमिनीला कधी चिकटणार नाही आणि तू कधी चालू शकणार नाही. तू पांगळा होशील. आणि मला तुला पांगळा होत झालेलं, तुझ्या 4 सहकार्यांना मला पांगळं झालेलं बघायचं नाही. 4 सहकार्यांना सशक्त झालेलं मला पाहायचंय. आणि हा तुझा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाला मी पुन्हा एकदा मी जयभीम करतो. आणि मित्रा सांगतो, साहित्याचा हा जो जीवनानुभव आहे, हा स्वानुभव आहे, हा सगळा स्वानुभव आहे साहित्यामध्ये प्रकट होतोय. मी माझ्या कवितेच्या रूपाने देखील लोकांपर्यंत गेलोय, माझ्या साहित्याच्या रूपाने गेलोय. मी अनेक जागतिक विक्रम सुद्धा केलेत. मी अनेकांना सांगितलं मी जागतिक विक्रमाचा एक विक्रमवीर आहे. तशा प्रकारचा एक विक्रम मी अलीकडच्या काळामध्ये जो केलाय तो आता ललित सरांनी सांगितलं. तो त्यांना मी पुन्हा एकदा सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या एका माणसावर, म्हणजे आतापर्यंत जगात असा एकही माणूस नाही की ज्याच्या नावावर लाखो कवने लिहिली जातील असा हा एकमेव माणूस आहे. आणि पुढे 1982 साली मला कळलं होतं की हा माणूस कोण आहे. आणि म्हणून त्या काळात जात्यावरची गाणी असेल, अभंग असेल, शायरी जलसे असतील, हे सगळ्या प्रकारचं मी एकत्र करून उच्छ्वास सुगंधराचं नाव होतं. मी त्यावेळेला एक कविता संग्रह बाबासाहेबांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना मी दिला होता. या वर्षी बाबासाहेबांना 125 वर्ष होऊन गेले. या वर्षी मी तुझ्या जिल्ह्यातून, तू अकोला जिल्ह्याचा आहेस मूळचा, मला माहिती आहे. त्या अकोला जिल्ह्यातल्या काही लोकांच्या मदतीनं मी 5000 कवितांचं संपादन, एका बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एका व्यक्तीवर त्याला त्याच्या कर्तृत्वाला कवेत घेणाऱ्या 5000 कवितांचं संपादन तिथले पाटील आणि विजय त्या 2 सहकार्यांच्या मी संपादन केलंय. लॉकडाऊनमुळे ते तुझ्यापर्यंत आलं नसेल, परंतु हा जागतिक विक्रम होणार आहे. टिळकांच्यावर किती कविता लिहिल्या गेल्या, गांधींच्यावर किती कविता गेल्या, लेनिनवर किती कविता गेल्या, ख्रुश्चेववर किती कविता गेल्या, ह्याचा हिशोब मी सगळा मांडणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर बाबासाहेब हे किती बाबासाहेबांच्या वर कविता लिहिण्याचा हा किती मोठ्या प्रमाणात लिहिल्या जातात. माझा कवी नामदेव ढसाळ हा तर बाबासाहेबांच्यावर दरवर्षी एक कविता लिहायचा. अशा प्रकारचे हे सगळं हे नवीन जे वारं सगळं आहे, नवीन जे विचार आहेत, या विचाराचा तू पायक हो, या विचारांना सामोरा जा. आणि शक्य असेल तर तू मला जर कधी काही विचारलं तर मी तुला सगळ्या प्रकारचं सहकार्य करायला तयार आहे. फक्त मला टेक्निकली काही तुला सहकार्य करता येणार नाही. याच्या पलीकडे तुला जे पाहिजे असेल सहकार्य, ते सहकार्य मी तुला देईन. औरंगाबादला अलीकडे माझं येणं होत नाही. औरंगाबादला असंच हेही मला माहिती आहे, अकोल्याचा असलास तरी औरंगाबादला असंच हेही मला माहिती आहे. त्यामुळं माझ्याकडे माझं येणं होत नाही. या 3 महिन्यात घराच्या बाहेर पण पडलो नाही मी. त्यामुळे मी आज या सगळ्या लोकांचं, म्हणजे पंडित सरांचं, नंतर सरांचं, ज्यांनी हे सगळं उद्घाटन करताना त्या सगळ्यांची नावं घेतली. मी ती नावं न घेता मी सरांची नावं घेतली, जी घेतली सरांनी तीच मी घेतली आहे असं समजून आपण सगळ्यांनी
माझा तुम्ही त्यानंतर ललित साहेब यांनी आणि माझ्या समोर वैशाली मोचे आहेत, माझ्यासमोर पवन गवई आहेत, बाकीचे काही मला पुढे दिसत नाहीत. या सगळ्यांना मी त्यांचा शुभेच्छा देतो आणि तुम्ही अशाच प्रकारे वैचारिक मैत्री ठेवा. त्या वैचारिक मैत्रीनं बाबासाहेबांच्या आज तुम्ही एकमेकाला कोणी भेटले नाही असं म्हणता. मी सुद्धा तुमच्यामध्ये कोणाला भेटलेलो नाहीये. फक्त वानखेडे सोडून, अमरदीप सोडून नाही मी कोणाला भेटलो नाही. परंतु तुम्हाला भेटण्याचा मला खूप आनंद वाटेल. केव्हा ना केव्हा कुठे ना कुठे जग हे फार मोठं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो, जग चालतं ते फार कमी लोकांच्या, मूठभर लोकांच्या बळावर जग चालतं. पसाऱ्याच्या बळावर जग चालत नाही. पसारा फार मोठा आहे. देशाची लोकसंख्या किती आहे? कोट्यावधी लोकसंख्या आहे. पण या कोट्यावधी लोकांच्या मुळे भारत चालत नाही, देश चालत नाही. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांना एक माझी शेवटची विनंती आहे की तुमच्या या सगळ्या प्रकल्पामध्ये तुम्ही हे संविधानाचा कधी तुम्ही का सोडू नका. संविधान ज्ञानामुळेच तुम्ही माझ्या समोर दिसताय. संविधानामुळे आज तुमच्या हातात तुम्हाला म्हणजे पवनच्या हातात तो ब्रश आला असेल की बाकीच्या लोकांच्या हातामध्ये ते केवळ या संविधानामुळे आले. या संविधानाला तुम्ही कधी विसरू नका. हे संविधान आणि त्या संविधानाचा करता बाबासाहेब आंबेडकर, त्यांना तर तुम्ही विसरू शकत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, मी या निमित्तानं खूप सरांनी चांगलं बोललंय, इतकं प्रचंड बोलले सर की त्यांचं मला पूर्णपणे आता संधी मिळाली तर मी ऐकणार आहे. परंतु या सरांच्या जे सबनी सरांनी त्यांना पुन्हा एकदा मी त्याचं अभिवादन करतो. आणि माझे कान टवकावर आहेत ते पंडित सरांचं ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. तुझं तर अभिनंदन मी केलंच आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आणि हा तुमचा जो पोर्टल आहे, हा पोर्टल मध्ये मला स्वतंत्ररित्या माझ्या मुलाच्या मदतीशिवाय त्याच्यामध्ये भाग घेणं इतकी मला जर ही टेक्निकल मला जर मिळालं, संधी मिळाली तर आणखीच बरं आहे. आज माझा मुलगा आहे, त्या मुलाच्या मदतीनं मी हे सगळं करतोय. अलीकडे खूप ठिकाणी मी बोलतोय, दलित पॅंथरच्या रूपानं किंवा आणखी कशा रूपानं इतकं बोलतोय, पण मी एकटा बोलत नाही. त्यात माझ्या मुलाची साथ असल्याशिवाय मी बोलू शकत नाही. आणि म्हणून तू माझ्या मुलाच्या मदतीनं मला हे आज या सगळ्या बड्या लोकांच्या समोर मला त्यांचं अभिवादन करण्यासाठी, त्यांना जयभीम करण्यासाठी ती मला संधी दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा तुझे मित्र आभार आभार आभार. खूप धन्यवाद सर. आणि दादांचे सुद्धा आभार. या सगळ्या याच्यामध्ये दादा असल्यामुळे तुम्हाला ते लाईव्ह येणं शक्य झालं. बोला. हा, म्हणजे आता विद्यासागर सर बोलतील. हो हो. अध्यक्षीय भाषण आता सुरू होईल ना. विदेशी भाषेमध्ये लोक बोलायचे आहेत ना, ललित आणि गवई. यानंतर मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचं हे डिजिटल मुखपत्र याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर मी विनंती करतो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर सर त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षीय समारोप करावा. ते लोक बोलणार नाहीत का सर? तुमचा आवाज येत नाही. म्यूट झालं.
टेक्निकल प्रॉब्लेम आहे. विद्यासागर सरांना जॉईन व्हायला अडचण होत आहे. होतील एक मिनिट वाट बघू. होत आहे. आपण मोठ्या संख्येनं हा लाईव्ह आले सर आले सर जॉईन. मी एका याच्यात बसलेला 2 मिनिटात. ओके फ्री झाला की बघ. ओके सर आवाज येत नाही तुमचा. थोडं डिस्कनेक्ट झाला आहे सर. परत जॉईन सर होत आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये. अमरदीप तुझं आज मी अभिनंदन करते सर जॉईन होईपर्यंत. कारण आज सगळेजण खूप जॉईन होईपर्यंत पोर्टलसाठी खूप उत्सुकतेने पोर्टलच्या उद्घाटनाला हजर झालेले आहेत. धन्यवाद. आवाज येतोय का सर? हा सर आवाज येतोय आता. ओके येतोय ना. हा ओके मी सुरुवात करतो. नमस्कार. आजचं मराठी साहित्य वार्ता याचं डिजिटल पोर्टचं उद्घाटन आता झालेलं आहे. या निमित्ताने या व्यासपीठावर दोन खूप मोठे व्यक्ती उपस्थित आहेत. आवाज येतोय ना माझा? सर आवाज येतोय. हा बस बरोबर. आता दिसत आहे आवाज. नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. थोडं डिस्कनेक्ट झाला आहे. लवकरच या आपल्या लाईव्हच्या या संवादामध्ये सहकारी सहभागी अमरदीप तोपर्यंत आपण पोर्टल विषय जरा झाले कनेक्ट. आवाज येतोय. थोडा तांत्रिक अडचणीमुळे सर जॉईन होत नाहीये. आता आवाज येतोय का व्यवस्थित? इको होतो. हॅलो आवाज येतोय का? हा सर आवाज येत आहे आता. येतोय ना. ओके
एक 2 मिनिटं त्यांना बोलतो मी, जास्त बोलणार नाही. खरं तर आजचा एक खूप छान कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं कौतुक श्रीपाल सबनीसांनी खूप चांगल्या प्रकारे केलं. परंतु त्याच्याबरोबर एक फार मोठी जबाबदारी सर आपला कॅमेऱ्याचा अँगल व्यवस्थित नाही आहे. कॅमेरा ऍडजस्ट करता येईल. आवाज येतोय ना? ओके ओके ओके. तर या निमित्ताने मला एक दोन फक्त विचार मांडायचे आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे विचार प्रक्रिया कशी सुरू होते. विचार प्रक्रिया ही आपल्या मेंदूमध्ये सुरू होते. इलेक्ट्रिकल किंवा विद्युत स्पंदनाने होते. स्पंदन जी निर्माण होतात रँडम अभिव्यक्ती करतो तर आपल्या अनुभवाची किंवा उत्तम कारण म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. स्मशानातलं सोनं ही कथा जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये अण्णाभाऊंची जी अभिव्यक्ती आहे ही अतिशय प्रामाणिक अशी आहे. आणि जसं आपण एखाद्या दागिना घडवतो सोन्यापासून, तर दागिना घडवताना त्याच्यामध्ये काही भेसळ केली आहे, त्याच्याशिवाय दागिना तयार होत नाही. साहित्याचं तसंच आहे. आपले जे विचार आहेत त्या विचारांमध्ये काहीतरी भेसळ होऊन ते बाहेर येत असतात. ही भेसळ किती प्रमाणात पाहिजे, किती प्रमाणात होईल, किती प्रमाणात आवश्यक आहे, याचं ज्ञान हे लेखकाला असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि साहित्याचा दर्जा आणि शुद्धता ही याच्यावर ठरते. म्हणजे साहित्य श्रेष्ठ का होतं की ज्या विचारांमध्ये प्रामाणिकपणा असतो, ज्या विचारांमध्ये भ्रष्ट कमी असते, ज्या विचारांमध्ये शुद्धता जास्त असते, असं साहित्य हे दर्जेदार आणि मूल्यवान होतं असं मला. सर आवाज स्पष्ट येत नाहीये, आवाजात काहीतरी गोंधळ होतोय. साहित्य आणि ललित साहित्य या दोन्हीमध्ये सौंदर्य असतं, परंतु त्याच्यासाठी ती उंची आपल्याला गाठावी लागते. आणि याची उदाहरणं म्हणजे आपल्याला देता येतील. महात्मा गांधींचं उदाहरण आपल्याला देता येईल, आंबेडकरांचं उदाहरण देता येईल की ह्या दोन्ही महामानवांनी आपल्या विचारांची उंची एवढी नेली होती की त्याच्यामध्ये एक सौंदर्य निर्माण झालं. म्हणजे बाबासाहेबांचं साहित्य जर तुम्ही मुळात वाचलं तर त्याच्यामध्ये जे सौंदर्य स्थानं आहेत किंवा जे आहेत तर ती ह्या ललित साहित्यापेक्षा सुद्धा खूप जास्त. आणि मला असं वाटतं की हे जे पोर्टल आहे या पोर्टलमध्ये आपण सर्वांनी, आपण फार तरुण आहात, तुमच्या पुढे खूप मोठा पल्ला आहे, तुम्ही याचा विचार केला पाहिजे की आपण कसं साहित्य कसं. आणि हे करत असताना डिजिटल जे प्लॅटफॉर्म आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे की या प्लॅटफॉर्ममुळे आपल्या विचारांचं सार्वत्रिकरण झालंय, लोकशाहीकरण झालं. म्हणजे जसं आपल्याला लोकशाहीमध्ये मताचा अधिकार मिळालेला आहे तसं या डिजिटल माध्यमामुळे प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार मिळालेला आहे. परंतु तो अधिकार आपण कसा वापरायचा, कशा प्रकारे त्याचा उपयोग करायचा आणि तो उपयोग होत असताना त्याचं नियंत्रण कसं करायचं याची जबाबदारी तुमच्यावर आहे. कारण श्रीपाल सबनीसांनी खूप छान तुमच्याबद्दल सांगितलेलं आहे. अनेक गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, तुम्ही वारसा तयार केलेला आहे आणि हा वारसा तयार केल्यानंतर तुम्ही तुमची वाचन करता. शरद पवार जे आहेत ते खूप निष्ठेने काम करणारे असे एक व्यक्ती आहे आणि त्यांनी इतक्या वर्ष निष्ठेने काम केलेलं आहे आणि ही निष्ठा सुद्धा तुमच्यामध्ये आली असं मला वाटतं.
म्हणजे हे दोन जे दिग्गज आपण तुम्ही बोलवलेले आहेत त्यांच्यापासून आपण काय घ्यायचं, तर आपण त्यांचे गुण काही ना काही प्रमाणात घेतले तर मला असं वाटतं की या उद्घाटनाचं सार्थक झालं असं मला वाटेल. आणि एक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की आपण हा वसा म्हणून घेतो, म्हणजे याच्यामध्ये तुमचा कुठल्याही प्रकारचा आर्थिक हित संबंध नाही आणि एक प्रामाणिक विचार घेऊन तुम्ही एकत्र झालेला आहात. आणि मला असं वाटतं हा प्रामाणिक विचार घेऊन जर तुम्ही पुढे गेला तर मला असं वाटतं की मराठी साहित्यामध्ये हा एक नक्की पाहायला पडेल. साहित्य समृद्ध व्हायला एक मदत होईल. म्हणजे आपण पाहिलं की बहिणाबाईंच्या कविता या आचार्य आचार्याने पुढे आणल्या आणि त्याच्यामुळे आपल्या मराठी साहित्याला एक नवीन परिमाण लागलं. तसेच काहीचे रिफ्लेक्शन मला आपल्या ह्याच्यामध्ये दिसतात. म्हणजे मी जी कविता वाचली ही वराडी. आवाज येत नाही अमरदीप नीट सर, आवाज येत नाही अजिबातच. हो का? कोणाला आवाजच पोहोचत नाहीये, मेसेज येत आहेत, कोणाला आवाजच पोहोचत नाहीये. अरे बापरे, काय करणार? पहिल्यापासूनच आहे तसं. नाही आता म्हणजे आवाज का पोहोचत नाही, तुम्हाला पोहोचतो का? तुम्हाला येतो का माझा आवाज? नाही ना, खूप तुटक येतोय आवाज, नीट येतच नाही, ऐकायलाच येत नाहीये. म्हणून मी व्हिडिओ बंद करतो, मग एखाद्या वेळेस आला तर मला सांगा आवाज चांगला. हा हा, व्हिडिओ बंद केला. नाही सुरुवात बंद झाली. एकही शब्द ऐकायला एक शब्द पण ऐकायला येत. माईक बंद का केलाय त्याने? माईकच बंद केलाय. थोडं तांत्रिक अडचणीमुळे सगळा गोंधळ या ठिकाणी निर्माण होत आहे, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. खरं म्हणजे नियोजन चांगलं होतं या सगळ्या झूम ऍपवरच्या माध्यमातून आपण करणार होतो. काय सांगतो पुढे जा. ऐकायला नाही का? ऐकायला पण नाही समजा पुढे जरा एअरफोन पण नाही लावला सर. सरांचा आवाज सुद्धा येत नाही. हॅलो सर, आता आवाज येतोय का? त्यांचा माईक बंद आहे. प्रयत्न करताना पण होत नाही. सरांचा माईक बंद दिसतोय. हा तेच ते सरांचा माईक बंद आहे. हा, मी तर सांगते सरांचा माईक बंद आहे. तू पण सरांना ते आता केलाय त्यांनी फोनमध्ये. सर, आवाजाचा प्रॉब्लेम येतोय तुमच्याकडून. माईकचं जे बटन आहे ते बंद झालेलं आहे. काहीच आवाज येत नाही आणि जो काही आवाज येतोय तो थोडा असा अटकत येतोय आवाज.
हा सर थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू या प्रचंड या तांत्रिक अडचणीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. सर आता नव्यानं जॉईन त्यांना लवकरच आपण करणार आहोत. सरांनी शुभेच्छा या सगळ्या उपक्रमाला दिल्या. आमचे सहकारी मित्र या उपक्रमामध्ये ज्यांनी आम्हाला तांत्रिक सहकार्य केलं. आजचा उपक्रम सुद्धा आम्ही ठरवला होता त्या पद्धतीने आमचा झाला नाही. हा झूम ॲपच्या माध्यमातून आम्ही करणार होतो. अनेकांच्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये ऍड करणार होतो, परंतु वेळेवर प्रचंड गोंधळ झाल्यामुळे चव्हाण सरांनी आम्हाला ही सूचना केली. त्या पद्धतीनं आम्ही या कार्यक्रमाची पुन्हा आखणी केली. आमचे सहकारी मित्र अद्वैत चव्हाण सर अध्यक्ष आहेत डिजिटल मीडिया ऑफ असोसिएशन अमरावतीचे. त्यांना विनंती करतो की त्यांनी या सगळ्या उपक्रमाबद्दल आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर. अद्वैत सर स्वागत. हो सर, सर्वांना नमस्कार. विचारपीठ म्हणावं लागेल आता. सर्व आपण जरी कोरोनामुळे वेगवेगळ्या ठिकाणी बसून एकत्र आलेले आहोत, तरी सुद्धा आपण विचारांनी अतिशय जवळ आलेले आहोत एकाच्या. आणि अमरदीपजी, खास तुमचं अभिनंदन की तुम्ही जो काही उपक्रम सुरू केला तो अत्यंत चांगला. आणि म्हणजे याला शब्दरूपी मध्ये मी काय बांधता येणार नाही मला, कारण तशा प्रकारचा प्रयत्न एवढे मान्यवर सर आहेत आपले, जवी पवार सर आहेत आणि सबनीस सर जे आदरणीय सर आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये त्यांच्या भावना सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आपल्या उपक्रमाला शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. मला वाटतं की एवढ्या थोर व्यक्तिमत्वांच्या शुभेच्छा आपल्याला लाभल्यामुळे आपण आता आणखी खूप पुढे जाणार आहोत, याबद्दल काही शंका नसावी. आणि पोर्टलमध्ये आपण जे काही फेसबुकमध्ये बऱ्याच वेळा गोष्टी अशा असतात की फेसबुक पूर्णपणे व्यावसायिक झालेला आहे आणि बऱ्याच वेळा आपल्या मित्रांना सुद्धा आपल्या पोस्ट दिसत नसल्याच्या तक्रारी ज्या काही येत होत्या, बऱ्याच वेळा मला सुद्धा अगदी मराठी साहित्य वार्ताला जाऊन शोधावं लागत होतं की लाईव्ह प्रोग्राम कधी आहे किंवा एखादा चालू आहे का. तर या पोर्टलच्या माध्यमातून त्या गोष्टी सर्व सुकर होतील आणि आपण पोर्टलच्या माध्यमातून सर्व म्हणजे जुने प्रोग्राम आपल्याला फेसबुकच्या टाइमलाईनवर शोधायला न लागता या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत वेब पोर्टलच्या माध्यमातून. आणि अतिशय चांगला उपक्रम केल्याबद्दल सर्व टीमचे आभार आणि धन्यवाद सर्वांना. तसेच मी काही जास्त वेळ घेणार नाही, कारण अगोदरच आपला 1 तास आणि 42 मिनिटे जवळपास आपला हा प्रोग्राम चालू आहे आणि नेटवर्क सुद्धा बरंच म्हणजे मध्ये मध्ये जरी कमी जास्त होत असेल तरी पण अतिशय चांगल्या प्रकारे प्रोग्राम झाला. मी सुरुवातीपासूनच सहभागी होतो यामध्ये आणि सर्व वाचकांना एक खात्री देतो की भविष्यामध्ये तुम्ही यामध्ये कुठल्याही प्रकारे तांत्रिक अडचण तुम्हाला गेली किंवा यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल की एखादा बदल यामध्ये तुम्हाला अपेक्षित असेल, तो आपण मात्र आम्हाला फीडबॅकच्या स्वरूपामध्ये नक्की द्यावा. त्याचसोबत आपलं जे काही मराठी साहित्य वार्ता .in हे जे पोर्टल आहे त्याच्या खाली कोपऱ्यामध्ये उजव्या किंवा डाव्या साईडला तुम्हाला एक बेल आयकॉन दिसेल. त्या बेल आयकॉनला प्रेस करावं, जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन घडामोडी आहे त्याचं तात्काळ नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि लवकरच आम्ही तुम्हाला आणखी जास्त सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. मराठी साहित्य वार्तांनी अद्वैत कन्सल्टन्सीवर हा पोर्टल बनवण्यासाठी जो काही विश्वास टाकला त्याबद्दल मी अद्वैत कन्सल्टन्सीच्या वतीनं सर्व मान्यवरांचे आभार मानतो. आणि आज जे काही ज्येष्ठ प्रमुख पाहुणे, अतिथी आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या सर्वांचे आशीर्वाद आम्हाला असेच लाभो एवढे 2 शब्द बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो. सर्वांचे धन्यवाद. पुनश्च एकदा धन्यवाद. थँक्यू सर. यानंतर बऱ्याच वेळचे आपण सगळे हा लाईव्ह कार्यक्रम पाहतो आहोत. बऱ्याच तांत्रिक अडचण आणि या सगळ्यामध्ये आपण आहात, आम्हाला ऐकताय, आमची भूमिका ऐकताय. आपल्या सगळ्यांच्या सहकार्य आणि पाठबळामुळे हा उपक्रम इथपर्यंत
आला. आपल्या सर्वांचं त्यांनी पवन हॅलो पवन त्यांचं नाही ललित ललित पवन थोडं टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे. सर्वांच्या परवानगीने एक बोलू का अमरदीप सर? सर चव्हाण सर बोला आपण. हा तर जे काही वाचक आता सध्या बघत आहेत फेसबुकला, तसेच जे कोणी वाचक नंतर येतील, हा प्रोग्राम नंतर बघतील, कारण हा फेसबुकवर सर्व सेव्ह राहणार असणार आहे. तर या सर्वांना एक विनंती आहे की मराठी साहित्य वार्तामध्ये आम्ही लवकरच सबमिट युअर आर्टिकल, त्याचबरोबर सबमिट युअर जे काही तुमचं काही लिखाण असेल तर ते सबमिट करण्याची सुविधा सुद्धा आम्ही यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे तुम्हाला सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी जर तुमचं लिखाण अप्रुव्हल झालं, जे कोणी आता ऍडमिन सांभाळतील सर्व या मराठी साहित्य वार्ताच्या पेजला किंवा पोर्टलला, तर त्यांनी जर अप्रूव्ह केलं तर थेट तुमचं आर्टिकल साहित्य जे आहे ते सर्व थेट प्रसिद्ध होईल. एक नवीन संधी आहे. म्हणजे जे काही ज्याला आपण नवकवी म्हणू किंवा नवलेखक म्हणू, तर यांना म्हणजे ही खूप मोठी संधी उपलब्ध राहणार आहे वेब पोर्टलच्या माध्यमातून. त्यांना थेट त्यांचे आर्टिकल्स किंवा त्यांचं जे काही लिखाण आहे तर ते थेट सबमिट करण्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. तर याची नोंद घ्यावी सर्वांनी. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, जास्तीत जास्त आपल्या सोशल मीडियावर आपण जे काही URL आहे आपला marathi-sahitya-varta.in, तर तो शेअर करावा, जेणेकरून सर्वांना या उपक्रमाबद्दल, तसंही फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना कळालेलं आहे, मात्र वेब पोर्टलच्या माध्यमातून ते आणखी जास्त सुकर होईल असं मला वाटते. तर तुमचं लिखाण सुद्धा आमंत्रित आहे. आपण एक त्या ठिकाणी एक पेज आपण बनवत आहे. अशा प्रकारचं थोडंसं डेव्हलपमेंट आणखीन आपल्या वेब पोर्टलमध्ये लवकरच होईल सर्वांच्या सल्ल्याने. आणि तुमचा अभिप्राय मात्र आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. धन्यवाद सर. या सगळ्या उपक्रमामध्ये निश्चितच आता ही सगळी मंडळी साहित्य आणि संस्कृतीच्या या अभ्यासक हे जे आहेत सगळी निश्चित सहभागी होणार आहेत. यानंतर पवन गवई थोडं डिस्कनेक्ट होत आहे. सहकार्य या सगळ्या याला पुढेही आम्हाला लागणार आहे. आपण कराव्यात, बदल असतील तर ते बदलावेत, त्या पद्धतीनं आपण सगळं हे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यानंतर पवन गवई आपल्यासोबत जो आता जुळला आहे त्याला विनंती करतो. पवन आवाज येतोय का तुला? हॅलो काय 2-3 आता थोडं
तांत्रिक अडचणीमुळे पवनला जॉईन होता येत नाही आहे. मोहिते मॅडम आपणच आता हा हॅलो हा येत आहे मला ऐकायला. आता काय आता आपण करावं. आवाज परत तुझा कट होत आहे. हा आता येतोय आवाज येतोय आता. हा येतोय येतोय. येतोय. आपण या कार्यक्रमाचा करून या कार्यक्रमाचा समारोप करावा. मी आता आपलं विद्यासागर काही तांत्रिक अडचणींमुळे विद्यासागर सरांचं आपण पूर्ण भाषण ऐकू शकलो नाही आहेत आणि सबनीस सरांनी आपल्या पोर्टलचं उद्घाटन केलेलं आहे आणि सबनीस सर म्हणाले होते की माझ्या माहितीप्रमाणे हे मराठी साहित्यातलं हे पहिलं पोर्टल असणार. त्याचा आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही ललित सर आहेत, सूर्यवंशी सर आहेत, आम्ही सगळे त्याच्याशी जोडलेले आहोत. त्याचा खरंच खूप आनंद होतोय आणि आपल्या सगळ्या साहित्यिकांचे आजपर्यंत आपल्याला जे सहकार्य मिळालेलं आहे, एक मे पासून जे सुरू केलं आपण साहित्यामध्ये, जी आपण आपल्या रीतीने आपल्या पद्धतीने जे सेवा करतो आहोत साहित्याची, त्याच्यासाठी आपल्याला अनेकांचं पाठबळ, अनेकांचं सहकार्य मिळालेलं आहे आणि पोर्टल सुरू केल्यानंतरही त्याच पाठबळावर, त्याच ह्याने सहकार्याने आपण पुढे जाणार आहोत. आज विद्यासागर सर सबनीस सर, मोरे सर आपल्याला सगळेच जण आपल्याला परत एकदा मी मला वाटतं डिस्कनेक्ट झाले होते. पुढे जी आपण आता नेणार आहोत ही सेवा सगळी पोर्टलच्या धन्यवाद. आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये डिजिटल उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये हा एक ऐतिहासिक डिजिटल उद्घाटन सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. आपण सगळ्यांनी जॉईन झालात या कार्यक्रमाला. या उपक्रमाला जवळजवळ गेल्या 2 महिन्यापासून आपण या उपक्रमामध्ये सहभागी आहात, जॉईन आहात आमच्याशी. फार चांगल्या पद्धतीनं हे सगळं उपक्रम राबवण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. मुख्यानं या उपक्रमाला, या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं श्रीपाल दिला त्याबद्दल त्याचा आभार त्या ठिकाणी मी म्हणतो. ज्येष्ठ आंबेडकर साहित्यिक तथा विचारवंत जवी पवार सर या कार्यक्रमावर भाष्य केलं, त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. परंतु त्यांना निश्चित येत्या काळामध्ये मराठी आपण सरांना परत आमंत्रित करूयात. यस आपण सरांना परत आमंत्रित करूयात. त्याच्याबरोबर आमच्या आपल्या या सर्वांचं आणि आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि ज्या पद्धतीनं आपण सर्वांनी मराठी साहित्य या फेसबुकला आपल्याला या मराठी साहित्य वार्ता हे मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचं हे डिजिटल मुखपत्र आहे. या मुखपत्राला आपण सर्वांनी त्याला चांगला प्रतिसाद द्यावा. त्याच्यामध्ये काही बदल असतील ते बदल आम्हाला सांगावेत. आम्ही साहित्याचे संशोधक विद्यार्थी आहोत. विद्यार्थी असताना अनेक ज्या विद्यार्थ्याला
आपण मार्गदर्शन आणि मार्गदर्शन करताना आपण ह्या गोष्टी याच्यातल्या नवीन ऍड केल्या पाहिजे, ह्या गोष्टी बदलल्या पाहिजे, अशा पद्धतीने आपण मार्गदर्शन करावं. आम्ही सर्व टीमच्या वतीनं पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो, आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपण सर्व बऱ्याच वेळचे जवळजवळ आता 2 तास होत आहेत आणि या 2 तासापासून हा लाईव्हचा कार्यक्रम आपण सर्व पाहत आहात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांचे आभार. धन्यवाद. सगळ्यांचे आभार. बंद करा. एवढे मिस कॉल आले बघा, एवढे मिस कॉल आले.